Okay, shall we start? Begin? Chalo. Let's see. Okay, so today we are going to start officially आपले जे रेग्युलर लेक्चर आहेत ते स्टार्ट करणार आहोत. ओके, सो तुम्हाला अगोदरच मी इन्स्ट्रक्शन देऊन ठेवतो काय. हे बघा, आपले जे लेक्चर्स आहेत, ओके, रेग्युलर लेक्चर, आज जॉग्राफीचा लेक्चर घेणार आहे मी. ठीक आहे. सो हे जे लेक्चर आहेत मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की टीच करताना किंवा एखादी गोष्ट सांगताना, ओके, तुम्हाला समजा काही समजलं नाही, ओके, एखादा कॉन्सेप्ट नाही समजला किंवा एखादी स्पेलिंग नाही समजली, ओके, सो बिंदास जस्ट रेज युअर हँड आणि बिंदास विचारा. ओके, इकडचं तिकडचं विचार करायचा नाही की कोण काय बोलेल वगैरे वगैरे किंवा कसं वाटेल या गोष्टींचा विचार करायचा नाही. बिंदास विचारायचं. ठीक आहे. मग जिकडे जिकडे कॉन्सेप्ट आहेत बिंदास विचारा, जिकडे थिअरी पार्ट आहे ते सगळं करायचं. आता मी तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया देणार आहे की जॉग्राफीमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे. ठीक आहे. सो जॉग्राफी नावाचा हा जो विषय आहे, जॉग्राफीमध्ये आपल्याला कोणते कोणते चॅप्टर्स कव्हर करायचे आहेत, काय करायचे आहेत. तुम्ही वाटलं तर चॅप्टरचं नाव लिहून घ्या की आपल्याला वर्षभरामध्ये किंवा एक 7-8 महिन्यामध्ये काय कव्हर करायचं आहे, ती एक गोष्ट. दुसरी गोष्ट, लाईक हे जे आपण पोर्शन कव्हर करणार आहोत, ओके, ते लक्षात ठेवा. जे MPSC आहे, ओके, MPSC प्री, ओके, राज्यसेवा ज्याला बोलतो आपण 2025 पासून जी होणार, 26 पासून किंवा 25ची, ठीक आहे, किंवा MPSC क्लास B आणि C, ओके, या ज्या मेन एक्झाम ज्या आहेत ना, ह्या मेन, ओके, त्याच्यासाठी आपल्याला जॉग्राफी जे आहे ते ह्या एक्झामच्या ओरिएंटेशननीच आपल्याला सगळे सिलेबस कव्हर करायचं आहे. इनफॅक्ट इफ यू आर प्लॅनिंग फॉर द UPSC एक्झाम, ओके, तर UPSC हे तुम्हाला हेल्प करू शकतं प्रीसाठी. पण UPSCची लेवल थोडीशी डिफिकल्ट असते, कारण का त्याच्यामध्ये करंट अफेअरचं मिक्सचर पण असतं. ओके, त्याच्यामध्ये थोडंसं डिफिकल्ट वाटतं. अदरवाईज ज्या लाईक ज्या वेने आपण जाणार आहोत, ओके, जसं आपण शिकणार आहोत ना, एक एक गोष्टींचा उलगडा होत जाईल, एक एक गोष्ट तुम्हाला माहीत पडत जाईल. ठीक आहे. सो हे जे जॉग्राफी शिकणार आहोत ते आपल्याला इथं प्रीला प्लस यांच्या पण प्रीला आणि मेन्सला कामाला येणार आहे. ओके, कंबाईंड क्लास B आणि Cच्या प्रीला आणि मेन्सला हे जॉग्राफीच कामाला येणार आहे. सेम, दुसरं काही वेगळं नाही आहे. आणि इथं MPSCच्या प्रीला प्लस मेन्सचा काही पार्ट आहे. ओके, GS पेपर 1 जो आहे मेन्समध्ये त्याच्यामध्ये काही पार्ट आहे जॉग्राफीचा, तिकडे तुम्हाला ही जॉग्राफी कामाला येणार आहे, लक्षात. सो एकंदरीत जे आपण शिकणार आहोत 6-7 महिन्यामध्ये जे काही जॉग्राफी ते तुम्हाला या एक्झामसाठी कामाला येणार आहे. अदर दॅन दिस, ओके, समजा बँकिंगची एक्झाम आहे, ओके, समजा रेल्वेची एक्झाम आहे, ओके, किंवा SSC आहे, याच्यामध्ये जॉग्राफीचा काही पार्ट आहे. ओके, जॉग्राफीचा म्हणजे लाईक 20-25 प्रश्न असतात ना, मग ते जॉग्राफी जे आपण शिकणार आहोत ना त्याच्यावरूनच तुम्हाला विचारणार आहेत. ओके, त्याच्यापेक्षा बाहेरचा समजा एखादा प्रश्न असेल तर तो करंट अफेअर्सशी रिलेटेड असेल. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. ठीक आहे, करंटशी रिलेटेड काय असणार आहे. उदाहरणार्थ तुम्हाला विचारेल स्टेट ऑफ होमरूज जे आहे, जे आता सध्या न्यूजमध्ये आहे बघा, स्टेट ऑफ होमरूज, ओके, ते कुठे आहे किंवा कोणत्या देशाला अटॅच आहे. तर हा जॉग्राफीचाच पार्ट आहे ना, पण तो करंटमधला पार्ट असणार आहे. मग तो एखादा प्रश्न इथं विचारू शकतो तुम्हाला. ठीक आहे. चला, सो एकंदरीत सांगायचं तात्पर्य काय की जे जॉग्राफी आपण शिकणार आहोत ते ह्या सर्व एक्झाम्सला कामाला येणार आहे. ओके, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल, स्पेलिंग नाही समजली, कॉन्सेप्ट नाही समजला, दुसरे काय बोलतील काय नाही बोलतील याचा विचार करायचा नाही. बिंदास प्रश्न विचारायचा. आपलं लेक्चर आपल्याला इंटरॅक्टिव्ह करायचं आहे. आपण सगळे ॲक्टिव्ह पाहिजे, त्याच्यामध्ये डिस्कशन झालं पाहिजे, एवढंच मी गृहीत धरतो किंवा एवढंच पाहिजे मला. ठीक आहे. चला, नाउ लेट्स टॉक अबाउट अ थिंग, जॉग्राफी. जॉग्राफी आहे ना, जॉग्राफी आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत. कोणत्या कोणत्या पार्टमध्ये? वर्ल्ड जॉग्राफी म्हणजे वर्ल्ड फिजिकल जॉग्राफी, म्हणजे प्राकृतिक जग जे आहे त्याच्याबद्दल करणार आहोत आपण. ओके, दुसरं आहे इंडिया, ओके, म्हणजे प्राकृतिक भारत ज्याला बोलतो आपण तसं आहे. आणि ऑब्व्हियसली MPSC असल्या कारणामुळे काय आहे, महाराष्ट्र असणार आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, कसं कसं टार्गेट करायचं आहे, कोणते कोणते चॅप्टर्स असणार आहेत ते तुम्ही, म्हणजे कसं आजचा पहिला दिवस आहे, जॉग्राफी स्टार्ट करणार आहोत आपण, तर पहिल्याच पेजवर तुम्हाला दिसलं पाहिजे की आपल्याला काय काय शिकायचं आहे ते. ठीक आहे. मग ते तुम्ही लिहून घ्या वाटलं असतं. अबाउट दी नोट्स तुम्हाला नंतर प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही लिहू शकता. ओके, एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी सगळंच लिहायचं नाही आहे, म्हणजे मी काय काय शिकवतो ना ते सगळंच लिहू नका.
हा, समजा मी सांगितलं तुम्हाला की हे लिहून घ्या, मग ते महत्त्वाचं आहे, बरं ते लिहून घ्या. अदरवाईज सगळंच लिहितो ते लिहून नका घेऊ, जे मी सांगेल तेच लिहा, बस बाकी काय. चला आता आपण टॉपिक जे आहेत, कोणते कोणते टॉपिक्स आहेत त्याच्याबद्दल डिस्कशन करूया. सो लेट्स सी वन बाय वन. ओके, चला. सो सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, वर्ल्ड जिओग्राफी संदर्भात बघायचं आपल्याला. वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी. याच्यामध्ये बघा आता हे वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी तुम्हाला मोस्ट प्रोबॅबली कुठे कामाला येईल, MPSCची प्री एक्झाम आणि UPSCची प्री एक्झाम तिकडे कामाला येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला स्टार्टिंग कुठून करायचं बघा. सगळ्यात पहिला चॅप्टर असणार आहे सोलार सिस्टम. ओके, सोलार सिस्टम. ओके, म्हणजे सौरमंडल ज्याला बोलतो आपण. तुम्ही एक एक लिहून घ्या वाटलंच तर, ठीक आहे. सौरमंडल ज्याला बोलतो आपण ते आहे, ठीक आहे. या सोलार सिस्टम नंतर ना एक दुसरा पार्ट तो आहे जिओमॉर्फोलॉजी. ओके, अक्षर जर समजत नसेल तर प्लीज सांगा मला, मी सांगेल तुम्हाला. जिओमॉर्फोलॉजी म्हणजे भूगर्भशास्त्र जे असतं, म्हणजे एव्हरीथिंग इज अबाउट दी अर्थ. पृथ्वी संदर्भात जेवढ्या गोष्टी आहेत, पृथ्वीचं आवरण किंवा इंटरनल स्ट्रक्चर वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण जिओमॉर्फोलॉजीमध्ये बघणार आहोत, ठीक आहे. मी इंग्लिशमध्ये देतो, मराठीमध्ये पण सांगतो जर कुणाला लिहायचं असेल मराठीमध्ये तरी, ठीक आहे. पुन्हा एकदा तेच, जर एखादी गोष्ट इंग्लिशमध्ये नाही समजली तर तुम्ही विचारा, मी मराठीमध्ये सांगेल तुम्हाला, ठीक आहे. तिसरा आहे क्लायमेटॉलॉजी. ओके, चौथा आहे ओशनोग्राफी. ओके, क्लायमेटॉलॉजी म्हणजे हवामानशास्त्र ज्याला बोलतो आपण, आणि ओशनोग्राफी म्हणजे जे आपण बोलतो आपण ओशन संदर्भात माहिती वगैरे असते, किंवा जलशास्त्र, किंवा तुम्ही महासागरशास्त्र पण बोलू शकता. याच्या एक पाचवा टॉपिक जो आहे ना, विच इज ॲक्च्युली इम्पॉर्टंट पण आहे, इम्पॉर्टंट पण नाही आहे, तो कळलं का. त्याला बोलतो आपण GTS किंवा जिओलॉजिकल टाइम स्केल. या जिओलॉजिकल टाइम स्केलवरती आहे ना UPSCने पण प्रश्न विचारून झालेत, MPSCने पण प्रश्न विचारून झालेले आहेत. ओके, आणि MPSC मेन्समध्ये पण प्रश्न आले ते 1-2. त्याला बोलतो आपण GTS. त्याच्यामुळे हा टॉपिक आहे आपण सगळ्यात शेवटी करणार आहोत, ठीक. हे झालं वर्ल्ड जिओग्राफी संदर्भात. हे 5 टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. ओके, हे आपल्याला करायचे आहेत असं. नंतर येऊया आपण इंडियन जिओग्राफी. ओके, भारताचा भूगोल जो आहे तो बघूया आपण. इंडियन जिओग्राफीमध्ये पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, आपला टार्गेट क्लास B आणि क्लास C एक्झाम आहे. त्याच्यामुळे बघा भारताचा भूगोल खूप मोठा आहे, पण आपल्याला मेन कोणते कोणते टार्गेट करायचे ना ते बघूया आपण. ओके, तो सगळ्यांनी लक्ष द्या. मग मी बघा कसं लिहितो आता. ओके, इथे लिहितो मी इंडिया, आणि इथं काय फिजिकल. ओके, इथे इंडिया फिजिकल. मग या इंडिया फिजिकलमध्ये बघा आता काय काय येणार आहे, ठीक आहे. 2 गोष्टी बघूया आपण. ओके, एक तर इंडियाचं लोकेशन प्लस एक्सटंट. ओके, म्हणजे भारताचा प्रसार आणि विस्तार ज्याला बोलतो आपण ते संदर्भात आहे. आणि ॲक्च्युली प्राकृतिक भारत म्हणजे काय, फिजिकल इंडिया. ओके, ॲक्च्युली प्राकृतिक भारत म्हणजे ह्या एकच चॅप्टरमध्ये आपण दोन्ही पण पार्ट शिकणार आहोत. ओके, लोकेशन आणि एक्सटंट प्लस काय आहे, फिजिकल इंडियन जिओग्राफी आहे. ओके, दुसरा असणार आहे इंडियन रिव्हर्स. ओके, भारतीय नद्या ज्याला बोलतो आपण ते आपण शिकणार आहोत, ठीक आहे. तिसरा आहे इंडियन फॉरेस्ट. ओके, भारतामध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांना आपण इंडियन फॉरेस्टच बोलूया आपण. ओके, 4 जे आहे ते आहे इंडियन सॉइल. ओके, ठीक आहे. आणि 5th जे आहे, ओके, इंडियाचं क्लायमेट ज्याला बोलतो आपण, इंडियाचं हवामान जे आहे ते आपण याच्यामध्ये कव्हर करूया, क्लायमेटॉलॉजी. त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा पार्ट घेत नाही. हे जे आहे ना, हे 4 चॅप्टर जे आहेत ना, हे आलेच पाहिजे. ओके, कारण कंबाईंड B आणि कंबाईंड C एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न जास्त विचारले जातात, लक्षात ठेवा. सो हे आलेच पाहिजे सगळे, ठीक आहे. ओके, सो हे चॅप्टर आलेच पाहिजे. याच्यानंतर काही चॅप्टरचं ते आपल्याला मी लिहून नाही देणार, मी फक्त डिक्टेट करतो, आणि ते लिहू पण नका. कोणते कोणते चॅप्टर असणार बघा आता याच्यामध्ये. पुढचे चॅप्टर काय असणार आहे, इंडियन पॉप्युलेशन. इंडियन पॉप्युलेशन संदर्भात आहे ना, जी लोकसंख्या आहे, भारताची लोकसंख्या, आता 2027 मध्ये सर्वे वगैरे स्टार्ट होईल. ते लोक कधी रिलीज करतील वगैरे वगैरे ते माहीत नाही आपल्याला, पण उलट बरं आहे. का बरं आहे माहिती आहे का, समजा रिलीज झालं तर तुम्हाला अननेसेसरी पाठ करावं लागणार. मग त्याच्यामुळे ते जेवढं लेट होतं तेवढं होऊ द्या असं आहे. मग तुम्हाला कोणतं करायचं आहे, 2011
मग 2011च्या काही स्टॅटिस्टिकल डेटा आहे ना ते तुम्ही कुठून करा, इकॉनॉमिक्समध्ये करा. इकॉनॉमिक्समध्ये काही गोष्टींचा रट्टा मारला ना फिनिश. किंवा महाराष्ट्राचा भूगोल जो आहे, मी तुम्हाला पुस्तक सांगितलं बघा दीपस्तंभ किंवा सौदी सरांचं, त्याच्या शेवटी तुम्हाला ना हे भेटणार आहे स्टॅटिस्टिकल डेटा, तो रट्टा मारायचा. मी पुन्हा तुम्हाला आतापासून एक काम देतो. कसलं काम आहे माहिती आहे का? जो स्टॅटिस्टिकल डेटा असतो ना घरात चिटकवून ठेवा किंवा एक वहीच बनवा, चिटकून ठेवा. 2-2, 3-3 दररोज रट्टा मारायचा. ओके, उदाहरणार्थ डेन्सिटी, महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यांची डेन्सिटी करा. आज 5 बस झाले, बस. दिवसभर ते करा, जेव्हा आठवल तेव्हा आठवा तुम्ही, अरे हे असं आहे, हा तसं आहे, बस. 2-3 दिवसांनी परत आठवण्याचा प्रयत्न करा. कळलं का? हे सोबतच इंग्लिशचे फक्त 5 शब्द आहे ना कुठून पण शोधून काढा, वोकॅब्युलरीज, ते पाठ करा. कळलं का? असं म्हणतात की 100-200 जरी वोकॅब्युलरी तुला माहीत असेल ना तर तुम्ही मास्टर आहात. मास्टर म्हणण्यापेक्षा म्हणजे तुम्ही एक्सपर्ट व्हाल त्याच्यामध्ये. पण हे डेलीचं एक छोटं हॅबिट बनवा फक्त, बस. की मला डेन्सिटी 5 आज पाठ करायचं, उद्या लो डेन्सिटीवाले 5 पाठ करायचे आणि पाठांतर करायचं. पहिले सांगतो, कारण का मी तुम्हाला म्हटलो ना 6-7 महिने आपल्याला खूप मेहनत करायची आहे. आणि जर मी खरंच सांगतो तुम्हाला 6-7 महिने तुम्ही मेहनत केली ना, तुम्ही प्री तर पास होणारच. ओके, मेन्सला पण जाणार. मग मेन्सला गेल्यावर ते कॉन्फिडन्स होतो ना की बाबा मी प्री पास करू शकतो, तर ते त्या मेहनतीच्या जोरावर. कळलं? ते करायचं आपलं. मग इंडियन पॉप्युलेशन येणार आहे, इंडियाचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे दळणवळण ज्याला बोलतो आपण ते येऊ शकतं याच्यामध्ये. इंडियन ॲग्रिकल्चर येऊ शकतं. बघा टॉपिक वाढत चाललेत बघा. ओके, ॲग्रिकल्चर वगैरे येऊ शकतं. आणि तुम्हाला सांगितलं इंडियाचं हवामान जे आहे ते पण याच्यामध्ये इन्क्लूड आहे. पण एवढं सगळं करायचं नाही आहे. बेसिकली याच्यावर प्रश्न जास्त विचारतात एक्झाममध्ये. आता हे याच्यामध्येच 5 टॉपिक आहेत स्वतः आहे, ठीक आहे, असं. मग बाकीचं नाही. हे लिहून घेतलं सगळ्यांनी? हॅलो, ठीक आहे. आता हे झालं वर्ल्ड आणि इंडियाचं, ठीक आहे. मी तुम्हाला म्हटलं मोजकंच करायचं आहे, जास्त करायचं नाही, आणि हमखास याच्यावरती प्रश्न येतात. आता आपण वळूया कुठे? महाराष्ट्र जॉग्राफीकडे, ठीक आहे. चला सगळ्यांनी, आय होप हे लिहिलं असेल तुम्ही. पुढे बघूया आता महाराष्ट्र जॉग्राफी. ओके, महाराष्ट्र जॉग्राफी तुम्हाला जाणून बुजून करायचं आहे, कारण का वी आर दी रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र, आपण महाराष्ट्रीयन आहोत. ओके, त्याच्यामुळे मी तर म्हणतो वी आर दी सिटिझन्स ऑफ इंडिया. भारताबद्दल तर माहीत करून घ्यायचंच आहे आपल्याला, पण महाराष्ट्राबद्दल जास्त माहीत करून घ्या. तुम्हाला सांगू काय माझा एक्सपिरियन्स, की मी महाराष्ट्र जॉग्राफीचा अभ्यास करताना मला ॲक्च्युली काय कळत नव्हतं. कारण बेसिकली मी मराठी बॅकग्राऊंडचंच आहे, म्युन्सिपाल्टीमध्ये शिकलेलो, ठीक आहे. त्याच्यानंतर मग इंग्लिशमध्ये मेडिकल कॉलेजला जा तर ते अवेलेबल नव्हते बुक्स ॲक्च्युली इंग्लिशमध्ये. इनफॅक्ट आता पण नाही आहे, पण मराठीमध्ये आहे. पण यू वोंट बिलीव्ह, ते महाराष्ट्र जॉग्राफीचा अभ्यास करतो आपल्याला माहीत पडतं, अरे ही नदी इथे आहे, हा जिल्हा इथे आहे, या जिल्ह्यामध्ये हे फेमस आहे. म्हणजे ती क्युरिओसिटी वाढते महाराष्ट्रामध्ये आपल्या काय काय फेमस आहे, जे इनफॅक्ट आपल्याला कधीच माहीत नसतं. मग ते माहीत करून घ्यायचं आपल्याला. मग ते समजा आता तुम्ही बेसिकली त्या जिल्ह्याचा आहात, तर मग त्या जिल्ह्याबद्दल माहिती करून घ्यायला, अरे इथे असं आहे का, भारी वाटतं माहिती आहे का. म्हणून महाराष्ट्राचा अभ्यास जाणून बुजून करा वाटलं सर. कळलं का? सो लेट्स सी. महाराष्ट्रामध्ये पण पहिलं बघा काय आहे, मी सेम ॲज युजल लिहिणार आहे महाराष्ट्र. ओके, महाराष्ट्र फिजिकल, याच्यामध्ये मग दोन्ही पण तेच. ओके, लोकेशन प्लस एक्सटंट. ओके, म्हणजे महाराष्ट्राचे स्थान व विस्तार ज्याला बोलतो आपण ते असणार आहे. आणि महाराष्ट्र फिजिकल म्हणजे महाराष्ट्र प्राकृतिक जे आहे ते पहिल्या चॅप्टरमध्ये करणार आहोत आपण, ठीक आहे. आता पुढे सेम आहे ॲज इट इज. ओके, सेकंड काय येणार सांगा तुम्ही? महाराष्ट्र रिव्हर्स म्हणजे महाराष्ट्रातील नद्या. ओके, किंवा नदी प्रणाली ज्याला बोलतो आपण ते आहे, ठीक आहे. तिसरं आहे महाराष्ट्रातील फॉरेस्ट. ओके, चौथं आहे महाराष्ट्रातील सॉइल. ओके, मृदा ज्याला बोलतो आपण. ओके, महाराष्ट्रातील मृदा ते आहे. हे महाराष्ट्रातील वने. 5 काय असणार आहे? महाराष्ट्रातील क्लायमेट. ओके, महाराष्ट्र क्लायमेट. आणि 6 जे आहे, ओके, हे महत्त्वाचं आहे, महाराष्ट्र मिनरल्स प्लस एनर्जी रिसोर्सेस. ओके, म्हणजे महाराष्ट्रातील खनिजे आणि ऊर्जा साधन संपत्ती. ओके, महाराष्ट्रातील खनिजे व ऊर्जा साधन संपत्ती. ओके, हे आहे. नंतर मग 7 जर येणार आहे ते आहे महाराष्ट्र ॲग्रिकल्चर, जे ॲक्च्युली आता सध्या एवढं विचारत नाही आहे, कारण MPSC मेन्समध्ये जे आहे ऑब्जेक्टिव्ह मेन्स होती ना त्याच्यामध्ये हे विचारायचं.
पण समजा मी तुम्हाला म्हणजे अगोदरच सांगितलंय काय की एकदा गो थ्रू करा. ओके, एकदा गो थ्रू करा बस, बाकी काय नाही. पाठांतर करायचं नाहीये. आणि समजा तुम्हाला अडचण आली की सर हे करू का, तर पहिलं विचारा, मग मी सांगतो, मग करा बिंदास. ठीक आहे. सो एवढं महत्त्वाचं नाही ॲग्रिकल्चर. ठीक आहे. नंतर मग 8वा टॉपिक घेतला आपण, महाराष्ट्र पॉप्युलेशन. ओके, 9वा घेतला समजा आपण महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर. ओके, म्हणजे महाराष्ट्रातील दळणवळण जे असतं, ओके, रस्ते बोला, ओके, किंवा जे बोट आहे, फेरी सर्व्हिसेस ते बोला, रेल्वे बोला. ओके, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येणार आहे महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. ठीक आहे. 10 जे आहे ते आहे महाराष्ट्र, ओके, इंडस्ट्रीज. ओके, महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री संदर्भात कोणते कायदे वगैरे वगैरे आलेत. ओके, असं. 11 जे असणार आहे महाराष्ट्र, ओके, ट्रायबल्स प्लस सेटलमेंट. ओके, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आदिवासी बांधव आहेत, कुठे राहतात, काय राहतात, आदिवासी जमाती ज्या आहेत कुठे काय राहतात, त्या आपल्याला कळणार आहे. ठीक आहे. आता हे एकंदरीत झालं डिस्ट्रीब्युशन की महाराष्ट्रामध्ये आपल्याला कशावर फोकस करायचं आहे. MPSC मध्ये कंबाईन क्लास बी आणि क्लास सीच्या दृष्टिकोनातून समजा बघितलं आपण, तर बघा हे जे हे चॅप्टर हे महत्त्वाचे चॅप्टर आहेत. ओके, मी असं म्हणेल व्हेरी इम्पॉर्टंट. बोला, हे 5 चॅप्टर हे तुम्हाला आलेच पाहिजे, बाकीचे येऊ न येऊ आलेच पाहिजे. याच्यानंतर जर कोणता इम्पॉर्टंट आहे तर मग हा आहे बघा, महाराष्ट्र मिनरल्स अँड एनर्जी रिसोर्सेस. कारण याच्यावर आताच प्रश्न येऊन गेला थोडासा. ठीक आहे. याच्यानंतर मग इम्पॉर्टंट कोणता आहे, महाराष्ट्र पॉप्युलेशन. ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं हे तर करायचं आहे. पण याच्यानंतर समजा तुम्हाला काही करायचं असेल तर बघा हा चॅप्टर आणि हा चॅप्टर महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मग समजा तुमचा इंटरेस्ट असेल करायचा, वाचायचा, आपण तर शिकवणारच आहोत. ओके, नो मॅटर. पण समजा तुम्हाला वाचायचं असेल ना तर तुम्ही वाचू शकता, अगोदर रीड करू शकता. पण अदर दॅन दिस डोंट गो फॉर एनिथिंग. ठीक आहे. कारण हे मोर दॅन इनफ आहे अलग. आणि हा जो अभ्यास जो आहे ना महाराष्ट्र जॉग्राफीचा, मी तुम्हाला सांगितलं की सर्व ठिकाणी कामाला येणार आहे. कुठे, MPSCच्या प्रीला आणि थोडासा मेन्सचा पार्ट आहे तिकडे येणार आहे. तिथे ॲग्रिकल्चर येऊ शकतं कामाला. कंबाईंड बीची आणि सीची प्री आणि मेन्स तिथे कामाला येणार आहे. ठीक आहे. आता कंबाईंड बीच्या आणि सीच्या मेन्सला बघा मी परत एकदा सांगतो तुम्हाला, प्लीज लक्षात ठेवा काय, यावर्षी जागा जास्त येणार आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यामुळे ना एकदम जोमाने अभ्यास करा. यावर्षी फिक्स करून टाका एखादी पोस्ट. डोंट लूज दी ऑपॉर्च्युनिटी दिस इयर. कळलं का? त्याच्यामुळे एक बोलतो ना आपण, एक टाइम टेबल बनवा, चांगला मस्तपैकी प्लॅन बनवा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल ना विचारा की सर मी असं जाऊ का, असं फॉलो करू का, हे करू का. मी लिटरली सांगतोय, लाज बाळगू नका. कळलं? किंवा घाबरू पण नका की यार मी कसं विचारू. विचारा बिंदास आणि एक प्लॅन बनवा. इंडिव्हिज्युअली भेटा, प्लॅन बनवा आणि जस्ट गो फॉर इट. कळलं सगळ्यांना? चला, सो हे झालं सिलेबस डिकोडिंग, जे आपलं काय काय करायचं आहे, काय काय नाही, सगळ्या गोष्टी भेटल्या आपण. नाव टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द फर्स्ट चॅप्टर ऑफ द वर्ल्ड जॉग्राफी. सांगा बरं कोणता आहे? सोलार सिस्टम. कोणता आहे? सोलार. सो सोलार सिस्टम नावाचा टॉपिक आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत. व्यवस्थित लक्ष देऊया आपण. परत तुम्हाला सांगतो मी की समजा काय अडचण असेल तर विचारा. ओके, मग आपण करूया पुढे. चला, सो लेट्स सी वन बाय वन. एक एक गोष्ट बघूया आपण आता. ठीक आहे, चला. सी, आता सोलार सिस्टम नावाचा टॉपिक जो आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, एक मिनिट फक्त, आता ते आलं. ठीक आहे, सोलार सिस्टम नावाचा टॉपिक स्टार्ट करणार आहोत आपण आता. सोलार सिस्टम, सौरमंडल ज्याला बोलतो आपण, याच्यावरती आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. पण एक एक गोष्ट आपण शिकणार आहोत. मोस्ट ऑफ द स्टुडंट यू सपोज टू नो ऑल दिस थिंग्स ॲक्च्युली. ओके, लाईक बऱ्यापैकी तुम्हाला माहीत आहे की सोलार सिस्टम किंवा सौरमंडल का असतं ते. ठीक आहे. सो ॲज युजल तुम्हाला माहीत आहे, हा आहे सूर्य. ओके, सन. सन आहे याची, एक मिनिट फक्त. ठीक आहे, चालेल. ओके, सो सन आहे आणि मग सुरुवातीपासून आपण बघतो मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स वगैरे वगैरे या सगळे ग्रह आहेत. ओके, सो एक एक गोष्ट बघूया आपण. ओके, नाव लेट्स सी सोलार सिस्टम.
सोलार सिस्टममध्ये बघा, आता पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मी, तुम्हाला असं वाटत असेल की ही गोष्ट महत्त्वाची आहे तर लिहा. ओके, दुसरी गोष्ट बऱ्यापैकी मी डिस्कस करणार आहोत. ओके, मी डिस्कस करणार आहे, तुम्हाला समजून सांगणार आहे, ते समजून घ्या. समजा तुम्हाला एखादी गोष्ट लिहायची आणि मी स्किप केली तर तुम्ही बोला सर मला लिहायचं होतं, मग मी तुम्हाला लिहायला आवडते. अदरवाईज काहीच लिहू नका जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत. पण तुम्हाला महत्त्वाचं वाटत असेल तर लिहून टाका. ठीक आहे. सो लेट्स सी, हे आहे सोलार सिस्टम किंवा सूर्यकुल किंवा सूर्यमंडल वगैरे वगैरे ज्याला आपण बोलतो ते आहे. आता हे जे अवकाश आहे ना, या अवकाशामध्ये ना बऱ्या प्रकारच्या म्हणजे भरपूर प्रकारच्या ना बॉडीज आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण बोलतो स्टार्स आहेत, प्लॅनेट आहेत, ॲस्ट्रॉइड्स आहे, मेटिओर्स आहे, कॉमेट्स आहेत. ओके, त्यांचं मराठी शब्द तिकडे लिहिलेलं आहे आपण काय. सो एक एक गोष्ट आपण बघूया. स्टार, सगळ्यात पहिले बघा आपण स्टार. आपण शाळेमध्ये पण शिकलोय. ओके, इनफॅक्ट तुम्हाला जनरली पण माहिती आहे की स्टार्स कशाला बोलतो आपण. ओके, आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की लेक्चर इंटरॅक्टिव्ह करायचं, त्यामुळे थोडंसं माझ्यासोबत पण बडबड करा. ठीक आहे, चला सांगा आता स्टार म्हणजे काय असणार, काय युनिक आहे स्टारमध्ये सांगा. अरे बडबड करायची, पहिले सांगतो मी, सांगा, बोला. ॲब्सोल्युटली. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, स्टार म्हणजे काय. सो स्टार म्हणजे ना बघा, आता इथे त्याला स्वतःचे काय असतं, थांबा एक मिनिट पेन्सिल घेतो. स्वतःचं काय असतं, लाईट. ओके, किंवा त्याला आपण प्रकाश बोलतो स्टार्सला. प्लस आता मला सांगा, ही ट्यूबलाईट आहे. ओके, मी फक्त ट्यूब बोललो का, मग ट्यूबलाईट का बोलू सांगा बरं. लाईट आहे ना, ट्यूब म्हणजे एक ट्यूब पण असते मोठी, त्याला लाईट असते का, नाही. ओके, ती फक्त ट्यूब आहे. ही काय, ट्यूबलाईट आहे. ओके, समजा मी याला बोललो ट्यूब हीट, आता तुम्ही काय नाव दिले, ट्यूबलाईट. मी समजा बोललो ट्यूब हीट, इट इज राईट ऑर रॉंग, म्हणजे मी बरोबर बोललो त्याला का चुकीचं बोललो सांग, विचार करा. ट्यूबलाईट तर सगळ्यांना माहिती आहे की हा खरंच ट्यूबलाईट आहे, पण त्याला मी ट्यूब हीट बोलू का, येस ऑर नो, फक्त सांगा. अरे घाबरू नका, माझा चेहरा घाबरण्यासारखा आहे का, नाही ना, मग सांगा. ट्यूब हीट बोलणार का मी त्याला, येस ऑर नो. नो का, वाय का, हा म्हणजे बघा, ट्यूबलाईट का बोला तुम्ही, कारण लाईट देते म्हणून, प्रकाश देते म्हणून. आणि हीट म्हणजे काय, गरमी. हीट म्हणजे काय, गरमी. मग मला सांगा, लाईट आणि हीट एकच आहे का डिफरंट आहेत. लाईट आणि हीट हे जे दोन वर्ड आहेत ना, ते एकच आहेत का वेगवेगळे, सांगा. वेगवेगळे आहेत ना, कळलं का. मग आता विचार करा तुम्ही, सूर्यापासून आपल्याला काय मिळते, लाईट मिळते का, डेफिनेटली. सूर्यापासून आपल्याला हीट मिळते का, ज्यांना वाटतंय नो, मग 12 वाजता फिरून दाखवा मला, कळलं का. 12 वाजता फिरून दाखवा, मग तुम्हाला कळलं खरंच गरम होतंय. मग म्हणजे सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का, स्टार किंवा तारा म्हणजे काय, तारा काय करतो, आपल्याला लाईट पण देतो, प्लस काय देतो, हीट. कळलं का तुम्हाला. असं म्हणजे जी गोष्ट तुम्हाला लाईट पण देते आणि हीट पण देते ना, त्या तुम्ही गोष्टीला काय बोलू शकता, किंवा त्या ऑब्जेक्टला काय बोलू शकता, तारा, किंवा काय बोलतो आपण, स्टार्स. कळलं तुम्हाला. मग इथं तेच दिलंय, स्टार हॅव देअर ओन हीट अँड लाईट. कळलं. फॉर एक्झाम्पल सन. आता याच्याबद्दल काय लिहायची गरज आहे का, नाही, काहीच त्याची गरज नाही, फक्त समजून घ्या. इमॅजिन करा आपण अवकाशामध्ये आहोत. ओके, अवकाशामध्ये बऱ्याच प्रकारच्या बॉडीज आहेत, त्यातलं एक बॉडी बघितली आपण, काय, स्टार. काय म्हटलं आपण, स्टार. आणि स्टारचं वैशिष्ट्य काय, इट प्रोड्युसेस इट्स ओन हीट अँड लाईट. सो हीट आणि लाईट वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. ठीक. आता पुढे जाऊया आपण, काय बघूया आपण, प्लॅनेट. काय बघूया आपण, प्लॅनेट म्हणजे काय, ग्रह ज्याला बोलतो आपण. मग उदाहरणार्थ एक ग्रह आहे आपल्याकडे, कोणता, पृथ्वी आहे. ओके, आता बघा पृथ्वी नावाचा ग्रह आहे. आता इथे ना एक प्रश्न आलेला, फेमस प्रश्न आहे तो. ओके, मी तुम्हाला नेहमी सांगतो तो प्रश्न, सेम प्रश्न आहे. काय बघा, ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज आर इनकरेक्ट. ओके, इज आर इनकरेक्ट. सगळ्यात पहिलं, the word planet comes from Greek word planet आहे. ओके, असं आहे.
सो हे एक आहे प्रश्न, ठीक आहे. याच्यामध्ये आता बी घेतो मी. सेम द वर्ड, ओके, असं मी का ॲज इट इज करतो. द वर्ड monsoon, okay, comes from Urdu word mausim, okay, and tisra, the word ecology, the word ecology comes from ओके आयकोआईस. आता मी इथे तुम्हाला ऑप्शन देतो. ए बी, दुसरा आहे बी सी, तिसरा आहे ए सी आणि चौथा आहे नन. ट्राय करा आता, चला ट्राय करा. हा प्रश्न आहे तुमच्यासमोर. चलो कोणता आवाज मला आवाज मी बहिरा झालोय. बोला. हा आता हा विच ऑफ द फॉलोइंग इज आर इनकरेक्ट, म्हणजे याच्यामध्ये ना चुकीचं कोणतं ते शोधायचं आपल्याला, ठीक आहे. मग काय चुकीचं शोधायचं? पहिले लिहिलंय द वर्ड प्लॅनेट, म्हणजे हा ग्रह जो आहे हा शब्द कशापासून बनलाय? ग्रीक शब्दापासून बनलाय. तर ग्रीक शब्दाचं नाव काय आहे? प्लॅनेट आहे. ओके, हा पहिला झाला सेंटेन्स. दुसरं बघा, मॉन्सून नावाचा शब्द कशापासून आलाय? उर्दू शब्दापासून. त्या उर्दू शब्दाचं नाव काय? मौसीम. आणि तिसरं बघा इकोलॉजी. ओके, हा जो शब्द आला ना हा लॅटिन शब्दापासून आहे, त्याला काय होतं? आयकोआईज. मग याच्यामधलं आपल्याला शोधायचं इनकरेक्ट कोणतं आहे, चुकीचं कोणतं आहे, सांगा, ट्राय करा. ओके चला, पहिलं हे सांगितलं ए बी आलं. अजून एनीवन? बी सी. चला दुसरं आला. आता तिसरं कोणीतरी सांगा. चौथं मी सांगतो. चला सांगा. ओके, आता इकडे बघा सगळ्यांनी. इथं लिहिलंय, काय लिहिलंय बघा? प्लॅनेट. ओके, इथे लिहिलं प्लॅनेट कम्स फ्रॉम द ग्रीक वर्ड. काय आहे? प्लॅनेट आहे. म्हणजे प्लॅनेट नावाचा हा शब्द आहे ना, कोणत्या शब्दापासून तयार झालाय? प्लॅनेट आहे. तो कुठून आलाय? ग्रीक शब्दापासून. कुठून आलाय? ग्रीक शब्दापासून. माझा तुम्ही बघा याच्यामध्ये. ओके, हा सांगा आता. बघा आता सांगा कोणतं उत्तर बरोबर आहे? कोणतं आहे? बीसी. ओके, समजा आता ए आहे. ए तर बरोबरच आहे ना. मग समजा ए बरोबर आहे. बघा पहिले सांगतो मी. समजा ए बरोबर आहे, मग काय काय गेलं? समजा हे गेलं, हे गेलं आणि हे गेलं. म्हणजे एक मेथड ऑफ एलिमिनेशन पण लावू शकतो आपण इकडे. तिन्ही पण गेले. मग बघा आता हे जे मॉन्सून नावाचा शब्द आहे ना, हा कशापासून आलेला आहे? अरेबिक शब्द आला. पण कशापासून? अरेबिक शब्द. आणि हे ना हे पण काय? ग्रीक आहे. लक्षात ठेवा. हे सगळं का सांगतोय बघा. हे जे नाही याच्यावरती एक प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके, पण हे सगळं का सांगतो माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही समजा अभ्यास करताय. ओके, अभ्यास करताय, जॉग्राफीचा असू दे, पॉलिटिक्सचा असू दे, त्याच्यामध्ये ना काही लॅटिन शब्द असतात बघा. ओके, काही ग्रीक शब्द असतात, ते तिथं पाठ करून टाका. का माहिती आहे का? तुम्हाला एक्स्ट्रा बूस्ट मिळेल. म्हणजे समजा तुम्हाला लिहायचा नाही एखादा शब्द, तर ते तुम्ही ऍड करा. सो यू विल गेट गुड मार्क्स. ते सांगतो तुम्हाला. म्हणून बोलो या शब्दांना ना विसरू नका, रट्टा मारून टाकायचं डायरेक्ट. कळलं सगळ्यांना? चलो अभी आगे देखते, ये भूल जाते, आगे देखते. आपण करतोय सोलार सिस्टम. ओके, तो सोलार सिस्टम मध्ये सगळ्यात पहिलं आपण स्टार बद्दल बघितलं. स्टार काय आहे ते समजलं आपल्याला, तारा काय असतो ते. त्याच्यानंतर मग आपण बघतोय काय? प्लॅनेट्स. प्लॅनेट्स काय ते बघितलं आपण. मग प्लॅनेट म्हणजे ग्रह असतात, आणि त्यातला एक ग्रह जो आहे आपल्याकडे तो कोणता आहे? पृथ्वी. ओके, मग ग्रह कुठून आला ते समजलं आपल्याला. आता येऊया आपण ॲस्ट्रॉइडकडे. पुढे येऊया आपण ॲस्ट्रॉइड. ॲस्ट्रॉइड म्हणजे लघुग्रह. ॲस्ट्रॉइड म्हणजे काय? लघुग्रह. आता हे ॲस्ट्रॉइड म्हणजे नेमकं काय? बघा इथे लिहिलंय. काय लिहिलंय बघा? ॲस्टेरॉइड्स आर प्रेझेंट आर द बेल्ट ऑफ द रॉक्स. सगळ्यात पहिलं महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ॲस्टेरॉइड्स म्हणजे काय? लघुग्रह. सो लघुग्रह कशापासून बनले? रॉक्स म्हणजे दगडांपासून बनले. चला पहिली गोष्ट क्लिअर झाली की हे जे लघुग्रह आहेत त्या कशापासून बनलेले आहेत? दगडांपासून. ठीक आहे. अँड डेब्रिस. डेब्रिस म्हणजे कचरा वगैरे असतो त्यामध्ये, ते काय लक्षात ठेवायची गरज नाही. पण एक गोष्ट कळली आपल्याला, काय? की ॲस्टेरॉइड कशापासून बनलेत? दगडांपासून. ठीक आहे. चला एक मान्य म्हणजे माहीत झालं आपल्याला काय? ॲस्टेरॉइड दगडापासून बनलेले आहे. अरे पण कुठे आहेत ते? कुठे आहेत ते? इट इज प्रेझेंट बिटवीन मार्स अँड ज्युपिटर. बघूया आपण खरंच आहेत का ते. ओके, बघा आता याच्यामध्ये. बघा सी दिस. बघा हे काय आहे?
दगडच, सगळं दगडच, त्याला काय बोलतो आपण ऍस्टेरॉइड बेल्ट. बेल्ट का? कारण हा पूर्ण पसरलेला आहे, गोल पसरलेला आहे, गोल, म्हणून त्याला बेल्ट बोलतो आपण. पण कुणाचा बेल्ट आहे? ऍस्टेरॉइडचा, म्हणजेच लघुग्रहांचा पट्टा आहे. मग हा एक फेमस प्रश्न आहे, बँकिंगमध्ये बोला, ओके, SSC मध्ये बोला किंवा रेल्वेमध्ये बोला, तुम्हाला विचारतात किंवा MPSC मध्ये की ऍस्टेरॉइड बेल्ट कोणत्या दोन ग्रहांच्या मध्ये बसलेला आहे? सांगा बरं, कोणत्या दोन ग्रहांच्या मध्ये आहे? मार्स आणि ज्युपिटर. ओके, म्हणजे मंगळ आणि गुरुच्या मध्ये हा आहे. अंडरस्टूड ना? बघा, 3 ऑब्जेक्ट केले आपण. सगळ्यात पहिलं काय? स्टार्स. स्टार्स बघितले आपण. नंतर बघितले प्लॅनेट. प्लॅनेट कुठून आले ते पण बघितले. तिसरा बघतो आपण काय? ऍस्टेरॉइड किंवा त्याला बोलतो आपण लघुग्रह. ऍस्टेरॉइड बद्दल फेमस गोष्ट कोणती आहे माहिती आहे का? एकच लक्षात ठेवा, काय की तो दगडांपासून बनलेला आहे आणि कोणत्या दोन ग्रहांच्या मध्ये? सांगा बरं, मार्स आणि ज्युपिटर. कळलं सगळ्यांना? चला, हे झालं. आता पुढे बघूया आपण. ओके, लेट्स सी, पुढे बघा. आता पुढचं जे हे आहे मॅटिओर्स. काय आहे? मॅटिओर्स. आता हे मॅटिओर्स म्हणजे उल्का बोलतो आपण त्याला, उल्कापात ज्याला बोलतो आपण. या मॅटिओर्स बद्दल 2-3 गोष्टी आहेत ते जाणून घेऊया आपण. तर कोणत्या बघा आता, लेट्स सी नाव. ओके, बघूया आपण काय काय फेमस आहे मॅटिओर्स. ओके, सो मॅटिओर ज्याला आपण उल्का बोलतो आपण, ज्याला बोलतो आपण उल्का. सॉरी. ओके, सो लेट्स सी मेटिओर बद्दल बघूया आपण काय ते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, लेट्स ट्राय अँड अंडरस्टँड. आपण शिकूया की मेटिओर्स काय असतं ते. एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, ही आहे आपली पृथ्वी. ठीक आहे, मेटिओर्स कुठून येतात? ओके, मेटिओर्स मध्ये लक्षात ठेवा उल्का. काय आहे? उल्का. कुठून येतात, काय येतात ते आपण नंतर बघूया. सगळ्यात पहिलं आपण बघूया की मेटिओरचे प्रकार किती येते. ठीक आहे, बघा आता इकडे समजा. ओके, हा मेटिओर आहे एक. हा मेटिओर असं चाललाय बघा. हा पृथ्वीच्या बाजूने निघून गेला. ओके, पृथ्वीच्या जवळ आला आणि त्याला बोला हाय आणि गेला निघून पुढे. ओके, पृथ्वी फक्त अशी बघत राहिली, कोण होतं माहित नाही. ओके, सो निघून गेला. समजा हा पृथ्वीच्या बाजूने निघून गेला, काय? मेटिओर समजा. मग त्याला एक नाव आहे. काय नाव आहे? काय नाव आहे? मेटिओरॉइड. हे परत लिहितो मी एकदा. ओके, म्हणजे तुम्हाला कळेल. मोठं लिहितो. काय आहे? मेटिओरॉइड्स. इंग्लिशमध्येच नाव आहे त्याचं, त्यामुळे लक्षात ठेवा. कशाला म्हणतो आपण मेटिओरॉइड्स? जेव्हा तो पृथ्वीच्या बाजूने निघून जाईल. ओके, पृथ्वीला काय देणे घेणे, मरू द्या, मला काय करायचं, गेला निघून. पण आता बघा, आता समजा हा पृथ्वीकडे येतोय. ओके, आणि पृथ्वीच्या कक्षामध्ये फुटतोय असा. ओके, वरतीच तुटतोय, फुटतोय. ओके, ज्याला बोलतो आपण उल्कापात. काय बोलतो आपण त्याला? उल्कापात. ओके, मग उल्का तुटले. ओके, झालं का नाही? आता हे उल्कापात आहे, झाला. जर हा उल्कापात झाला तर त्याला बोलतो आपण मेटिओर. काय बोलतो त्याला आपण? मेटिओर. बघा, पहिलं काय झालं? मेटिओरॉइड्स म्हणजे काय? बाजूनी निघून गेलाय. पण समजा पृथ्वीच्या वातावरणामध्ये येऊन तुटला, फुटला, ओके, जळून खाक झाला आणि समुद्रामध्ये पडला, तर त्याला काय बोलतो आपण? मेटिओर. काय बोलतो आपण त्याला? मेटिओर, ज्याला आपण ऍक्च्युली उल्का बोलतो. कळलं? पण समजा ओके, हा मेटिओर, हा समजा पुष्प आहे आणि पृथ्वीवरून आपटला. ओके, पृथ्वीवरून आपटला आणि पृथ्वीला मग सिंचन सारखा टेंगुळ आला असा. ओके ओके, लक्षात ठेवा. मग हा पृथ्वीवर आपटला तर ह्याला बोलतो आपण मेटिओराइट. काय बोलतो याला आपण? मेटिओराइट. म्हणजे माणूस एकच आहे, पण त्याचा ना सिच्युएशन अलग अलग. लक्षात ठेवा. जर तो पृथ्वीच्या बाजूने निघून गेला तर त्याला बोलतो आपण मेटिओरॉइड. समजा पृथ्वीच्या कक्षामध्ये किंवा वातावरणामध्ये तुटला, फुटला, त्याला काय बोलतो आपण? मेटिओर. आणि समजा पृथ्वीवर येऊनच आपटला. ओके, मग काय बोलतो आपण? मेटिओराइड. पृथ्वीवर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये ओके उल्कापात झालाय. मग त्याच्यामुळे कुठे झाला उल्कापात सांगा बरं? घाटकोपरमध्ये. सांगा कुठे झाला? अरे सांगा. ओके, लोणार सरोवर जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. ओके, सो तिकडे ना उल्का पडलेल्या आहेत. ओके, असे बोलतात, त्याच्यामुळे ते तलाव तयार झालेला आहे. लक्षात. सो हे कधी कधी उल्का पडतात, तलाव तयार होतं. सो त्याच्यापासून ह्या गोष्टी बनतात. सो हे 3 प्रकारचे आहेत. हे फक्त डायग्राम ड्रॉ करा तुम्ही. ठीक आहे, 3 प्रकारचे आहेत, लिहून घे. मेटिओर्स किंवा ज्याला आपण उल्का बोलतो.
ओके, व्यवस्थित लिहून घ्या. नसेल समजत तर प्लीज विचारा, मी सांगतो पुन्हा एकदा तुम्हाला. ठीक, पण कॉन्सेप्ट समजून घ्या. ओके, झालं तर सांगा मला. ठीक आहे, फिनिश झालं. चला, सो आपण काय शिकतोय बघा. वी हॅव स्टार्टेड द चॅप्टर सोलार सिस्टम. ओके, सौरमंडल काय आहे याच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तो त्याच्याबद्दल आपण शिकतोय. आणि हे जे सगळं अवकाश आहे, ओके, हे अवकाशाने याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या गोष्टी आहेत, कोणते ऑब्जेक्ट आहेत याच्याबद्दल आपण शिकत आहोत. सगळ्यात पहिलं आपण सूर्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली की सूर्य नेमकं काय, तर तारा आहे. एक एक्झाम्पल मिळालं आपल्याला ताराचं. प्लॅनेट किंवा ग्रह म्हणजे काय, पृथ्वीचं आपल्याला एक्झाम्पल मिळालं. त्याच्यानंतर बघितलं आपण ॲस्ट्रॉइड्स. काय बघितलं आपण, ॲस्ट्रॉइड, त्याला आपण लघुग्रह बोलतो. कशापासून बनलेले आहेत आणि कुठे असतात ते बघितलं आपण. त्याच्यानंतर बघतो आपण उल्का. ओके, त्याला आपण मॅटिओर बोलतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, सो हे झालं. आता पुढचं बघूया आपण की पुढचं काय ते. ठीक आहे, इनफॅक्ट याच्यामध्ये एक गोष्ट आहे बघा, हे मेटिओर जे आहे, बघा इथे लिहिलं बघा, स्मॉल पीस ऑफ रॉकी मास. म्हणजेच हे कशापासून बनलेलं आहे, दगडापासून. कशापासून बनलं आहे, दगडा. म्हणजे लघुग्रह जो आहे हा पण दगडापासून बनलेला आहे आणि हा उल्का जे आहे पण काय आहे, दगडापासून बनलेला आहे. प्लस याच्यामध्ये एक्स्ट्रा गोष्टी काय बघा. ओके, स्मॉल पीस आहे, मूव्ज अराउंड दी सन. ओके, मूव्ज अराउंड दी सन. पण हे असतात कुठे, कुठे असतात, क्युपर नावाचा बेल्ट आहे. कोणता बेल्ट आहे, क्युपर. आता हा क्युपर बेल्ट कोणता आहे, कुठे आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. अजूनपर्यंत आपल्याला माहित नाही नेमका. आपण आतापर्यंत एकच बेल्ट बघितलं, सांगा कोणता, ॲस्ट्रॉइड बेल्ट. ठीक आहे, क्युपर बेल्ट काय आपल्याला माहित नाही आहे. नंतर पुढे बघा, हे बघा इथे लिहिलं तुटणारा तारा. म्हणजे हे उल्का जे आहे ना वरती तुटतात ना, लगेच तुम्ही विश करता पटकन. ठीक आहे, की एमपीएससी यूपीएससी प्री पास होऊ दे पटकन. ठीक आहे, सो हे तुटा तारा आहे, ते त्याच्या संदर्भात आहे. एनिवेज 4 बॉडीज केल्या आपण. आता ही पुढची बॉडी बघा, ह्याला बोलतो कॉमेट. काय बोलतो आपण त्याला, कॉमेट. कॉमेटचा अर्थ आहे मराठीमध्ये धूमकेतू बोलतो आपण त्याला. काय बोलतो आपण त्याला, धूमकेतू. आता हा धूमकेतू नेमका असतो काय ते बघूया आपण. बघा, धूमकेतू बद्दल काही गोष्टी आहेत, 2-3 गोष्टी आहेत ते जाणून घ्या आपण की धूमकेतू किंवा कॉमेट म्हणजे नेमकं काय. बघा इकडे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, धूमकेतू जो आहे हा कशापासून बनलेला असतो, कशापासून, आईस. जर हा बर्फापासून बनलेला आहे तर तो सूर्याच्या जवळ पाहिजे का लांब पाहिजे, सांगा बरं, लांब. म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल बघा, आपल्या पृथ्वीवर बर्फ आहे कारण आपली पृथ्वी खूप लांब आहे सूर्यापासून म्हणून बर्फ आहे. मग याचा अर्थ पृथ्वीच्या पुढचे प्लॅनेट जे आहेत त्यांच्यावर कुठे ना कुठेतरी बर्फ असेलच ना, मग आहे कुठे ना कुठेतरी असणार आहे, आपल्याला माहित नाहीये. पण एक गोष्ट कळली काय, की कॉमेट जो आहे हा कशापासून बनलाय, आईस. पहिली. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये काय रॉक्स पण आहे, म्हणजे दगड पण आहे. म्हणजे दगड पण आहे, बर्फ पण आहे, म्हणजे याचा अर्थ हा कुठेतरी लांब असणार आहे. पण हा कुठे लांब असतो, कुठे असतो, हा असतो क्युपर बेल्टमध्ये. कुठे असतो, क्युपर बेल्टमध्ये. म्हणजे क्युपर नावाचा एक बेल्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी भेटल्या. सांगा कोणत्या गोष्टी, एक सांगा लवकर, क्युपर मध्ये कोणत्या गोष्टी भेटल्या, एक उल्का म्हणजे काय, मेटिओर्स, आणि प्लस काय भेटलं, कॉमेट म्हणजे काय, धूमकेतू. म्हणजे 2 गोष्टी भेटल्या. आता बघूया आपण हे क्युपर बेल्ट आहे कुठे नेमकं. ठीक आहे, इकडे बघा, आता सगळ्यांनी लक्ष द्या. बघा हा धूमकेतू आहे बघा, दिसलं तुम्हाला. या धूमकेतू बद्दल बघूया आपण काय ते. पण सगळ्यात पहिलं आपण कुठे आहे बघा, सी, हा मध्ये सूर्य आहे, याच्या बाजूला सगळे प्लॅनेट फिरतात आहे, प्लॅनेट फिरतात आहे, प्लॅनेट फिरतात आहे. सगळ्यात शेवटचा ग्रह कोणता आहे, नेपच्यून. आणि ह्या नेपच्यूनच्या पुढे हे सगळे नाही डॉट डॉट दिसतात तुम्हाला, हे ऍक्च्युली मोठे मोठे दगड आहेत. पण कुणाच्या पुढे, नेपच्यूनच्या पुढे. लक्षात ठेवा, नेपच्यूनच्या पुढे हा खूप मोठा पट्टा जो आहे दगडांचा, या दगडांच्या पट्ट्याला आपण काय बोलतो, क्युपर बेल्ट. काय बोलतो आपण त्याला, क्युपर बेल्ट. कळलं तुम्हाला. चला, आता आपल्याला 2 गोष्टी माहीत पडल्या. एक, ॲस्टेरॉइड बेल्ट असतो कुठे सांगा, मार्स आणि ज्युपिटरचा. क्युपर बेल्ट कुठे असतो सांगा बरं, नेपच्यूनच्या पुढे. कळलं तुम्हाला.
म्हणजे नेपच्यूनच्या पुढे जे काही आहे, जे काही आपल्याला नाही माहित काय आहे ते, पण ज्या काही गोष्टी आहेत, दगड आहेत, काय आहे ते, त्यांना काय बोलतो आपण, क्युपर बेल्ट. कळलं सगळ्यांना? चला आपण पुन्हा आता टॉपिकवर येऊया. ठीक आहे, बघा इकडे. ठीक आहे. सो आपल्या सोलार सिस्टम जे आहे किंवा अवकाश जे आहेत ना, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी प्रेझेंट आहेत. ठीक आहे, आता आपण पुन्हा याच्यावर येऊया. सी हे, सो दिस इज आवर सोलार सिस्टम. बेसिकली बघा, सूर्य आहे, नंतर त्या पुढे काय आहे, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स. ओके, मग बघा काय काय, बुध आहे, शुक्र आहे, पृथ्वी आहे आणि मंगळ आहे. ठीक आहे, बघा. आणि त्याच्यानंतर पुढे काय आहे, गुरु आहे, ज्याला आपण ज्युपिटर बोलतो, नंतर शनी आहे, सॅटर्न आहे, युरानस, आणि फायनली काय आहे, नेपच्यून आहे. आता या सगळ्या ग्रहांबद्दल आपल्याला एक एक गोष्ट बघायची आहे. ठीक आहे, मग आता कोणती गोष्ट बघायची मी तुम्हाला सांगतो. ओके, आपल्याकडे नोट्स नाहीये, पण तरी पण बघा आता सांगतो तुम्हाला. ठीक आहे, लेट्स सी वन बाय वन. बघा आता आपण हे शिकणार आहोत. आता बघा काय आहे, हा एक व्हिडिओ आहे सोलार सिस्टम बद्दल. ठीक आहे, तर बघा आता हे जे आहे, हे सगळे तुम्हाला माहिती आहे, स्टार्स वगैरे वगैरे काय काय आहे त्याच्यामध्ये. आता बघा एक एक गोष्ट बघूया आपण. ओके, इंग्लिशमध्ये बोलते जरा करतो. ठीक आहे, बघा. ओके, हे मिल्की वे वगैरे वगैरे. आता मिल्की वे, सो मिल्की वे म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय मिल्की वे, सांगा बरं. मिल्की वे, व्हॉट इज मिल्की वे? इथं नाव आहे, पण अर्थ काय त्याचा, मिल्की वेचा अर्थ काय सांगा. इथे दिलेलं मिल्की वे, द मिल्की वे म्हणजे काय, त्याला बोलतो आपण मराठीमध्ये आकाशगंगा. काय बोलतो त्याला आपण, आकाशगंगा. आकाशगंगा म्हणजे गॅलेक्सी आहे. काय आहे, गॅलेक्सी. गॅलेक्सी म्हणजे तुम्हाला सांगतो, लाईक फॉर एक्झाम्पल, ओके, एक गेस पकडा. ओके, गॅलेक्सी. गॅलेक्सी म्हणजे काय माहिती आहे का, आपण असं गेस करूया की भारत. ओके, आपला भारत एक गॅलेक्सी आहे. गॅलेक्सीमध्ये एन नंबर ऑफ स्टार्स आहेत, भरपूर स्टार्स आहेत. म्हणजे काय, राज्य. ओके, त्या राज्यामध्ये आहेत ना, सूर्य आहे, चंद्र आहे, भरपूर प्लॅनेट्स आहेत, म्हणजे सिटीज. ओके, सो भारत एक गॅलेक्सी आहे. त्याच्यामध्ये जे हे आहेत स्टार्स वगैरे आहेत ते राज्य वगैरे वगैरे आहेत, आणि मग इट सिटीज आहेत. लक्षात ठेवा, असं बोललं जातं की हे अवकाश जे आहे ना, अवकाश, याच्यामध्ये जवळजवळ 200 बिलियन म्हणजे 200 करोड प्लस काय आहेत, गॅलेक्सी आहेत. काय आहेत, गॅलेक्सी आहेत. विचार करा. आणि त्या 200 करोड प्लस गॅलेक्सीमध्ये आपली एक आहे गॅलेक्सी, ज्याला काय बोलतो आपण, मिल्की वे किंवा आकाशगंगा. मग या आकाशगंगामध्ये आपला सूर्य आहे. मग तो सूर्य कुठे आहे, कसा आहे, ते सगळं बघणार आहोत आपण. पहिला आपण हा व्हिडिओ बघूया. ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. सो लेट्स सी वन बाय वन. बघा, ही बघा, हे आहे. ओके, तुम्ही सांगू शकता का हे काय आहे इथे वरती? बघा, दिसतंय तुम्हाला? हे बघा, हे काय आहे, सॅटेलाइट आहे. काय आहे, सॅटेलाइट. ओके, पण ते ऍक्च्युली सॅटेलाइट नाहीये, ओके, वेगळी गोष्ट आहे. तर ते काय ते बघूया आपण. ओके, लेट्स, ते काय आहे. ओके, तर ते सॅटेलाइट नसून ते काय माहिती आहे का तुम्हाला, हे आहे ISS, दॅट इज इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक ज्याला बोलतो आपण, ते आहे ते. ओके, आता याच्या संदर्भात बघूया आपण, थोडंफार डिस्कस करूया जे काही येईल ते. ठीक आहे, हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक जे आहे ना, ओके, किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, ओके, हे लाईक एक 4-5 कंट्रीज ज्या आहेत किंवा 4-5 स्पेस एजन्सी ज्या आहेत ना, त्यांनी मिळून पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपला भारत नाही आहे, पहिलं सांगतो तुम्हाला. ठीक आहे, भारत नाही. आता बघा, हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक ज्याला बोलतो आपण किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ज्याला बोलतो ना, हे नाही, पृथ्वी आहे ना, पृथ्वी, या पृथ्वीच्या 3 कक्षा आहेत, 1, 2 आणि 3 अशा. ही अर्थ आहे. लक्षात ठेवा, पृथ्वीच्या बाजूने 3 कक्षा आहेत ज्याला बोलतो आपण ऑर्बिट्स. काय बोलतो आपण, ऑर्बिट्स. या 3 ऑर्बिट आहेत. ह्या 3 ऑर्बिटला नावं आहेत. बघा, ही आहे, ही लोअर अर्थ ऑर्बिट. लोअर म्हणजे काय, खालची कक्षा. ओके, किंवा पृथ्वीच्या जवळची कक्षा. हे जे आहे त्याला बोलतो आपण मिओ, म्हणजे मिडल अर्थ ऑर्बिट. ओके, म्हणजे मधली कक्षा. ओके, आणि तिसरं जे आहे ना त्याला बोलतो आपण, ओके, अप्पर अर्थ ऑर्बिट. बघा, पुन्हा एकदा सांगतो, पृथ्वी आहे, पृथ्वीच्या बाजूने काही कक्षा आहेत. ओके, याला बोलतो आपण लोअर अर्थ ऑर्बिट, याला बोलतो आपण मिडल अर्थ ऑर्बिट, याला बोलतो आपण अप्पर अर्थ ऑर्बिट. आता बघा,
हे जे नाही जवळपास आहे ना 700 किलोमीटर पर्यंत असतं. ओके 700 किलोमीटर इथपर्यंत. ठीक आहे. हे जवळ आहे ना 2000 ते 35,000 किलोमीटर पर्यंत असतं. ठीक आहे. 2000 ते 35,000 किलोमीटर पर्यंत असतं. आणि हे जे नाही हे 35,000 किलोमीटरपेक्षा जास्त उंच आहे. ओके. हे याचं एक्सप्लेनेशन तुम्ही सायन्सच्या बुकमध्ये बघू शकता. आपलं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे विज्ञानाचं, त्याच्यामध्ये दिलेलं 9वीच्या पुस्तकामध्ये. एवढं डिटेलिंग मी नाही करायचं आपल्याला, तरी पण बघा इकडे आता. सो हे 3 प्रकारचे ऑर्बिट आहेत. ओके. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. या ऑर्बिटमध्ये नाही, या ऑर्बिटमध्ये हे जे आहे ना हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे. कोणत्या तरी एका ऑर्बिटमध्ये. मग सांगू शकता का की कोणत्या ऑर्बिटमध्ये किंवा कोणत्या कक्षमध्ये असेल इंटरनॅशनल स्पेस स्टेशन? ओके. मिडलमध्ये, लोअरमध्ये का अप्परमध्ये? सांगा तुम्ही. थिंक करा, विचार करा, सांगा कुठे असू शकतं. ट्राय करा. ओके. इंटरॅक्टिव्ह लेक्चर बनवतो आपल्याला. मग सांगा बरं. आय कॅन अंडरस्टँड की बघा तुम्हाला माहित नाहीये, ट्राय करायचं फक्त आपल्याला. सांगा. ओके चला, एक उत्तर आलं मिडल. अजून लोअर, अजून एकच राहिला आता. सांगा. अप्पर झालं, फिनिश. कोण आहे का ऑल ऑफ द अबाव? नाही ना. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, प्रॅक्टिकल आहे ना, प्रॅक्टिकली बघा पॉसिबल आहे नाही ते नंतरची गोष्ट आहे. पण 35,000 किलोमीटरवर चंद्राला माणसानं जायचं आहे. ओके. 35,000 किलोमीटरवरती हे कशाला पाठवणार आहे? समजा खराब झालं, काय झालं, किंवा समजा काय पाहिजे, रिचार्ज वगैरे पाठवायचं आहे. ओके. 35,000 किलोमीटर घेऊन जाणार का? ओके. द थिंग इज व्हॉट, मस्करी करतोय पण द थिंग इज व्हॉट, हे एवढं वरती नाहीये, मिडलमध्ये पण नाही. मग कुठं आहे? लोअर अर्थ ऑर्बिट. म्हणजे 2000 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो आपण. ओके. समजा काय लागलं, रिपेअर करायचं वगैरे वगैरे, तर ह्युमन्स जे आहेत ना 2000 किलोमीटर पण जाऊ शकतात. आता हे का सांगतो मी तुम्हाला, ऐका. हे का सांगतोय माहिती आहे का? कारण करंट अफेअरची गोष्ट आहे. काय करंट अफेअरची गोष्ट आहे? 2 गोष्टी करंट अफेअरच्या आहेत. 2 गोष्टी. एक, ह्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ना आता हल्ली ओके काही जण बघा अडकलेली आणि ती बऱ्याच कालावधीनंतर खाली आली बघा. ओके. त्यांची नावं जी आहेत ती करंट अफेअरमध्ये आहेत. त्यांची नावं तुम्हाला माहीत पाहिजे. बरोबर. ओके. सो त्याच्याबद्दल आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. भारताचं पण पार्टिसिपेशन येणार आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये. शिवाय आपल्या भारतामधून पण अवकाश मोहीम येणार आहे आणि ती झाली. ओके. तुम्हाला माहित आहे ती झाली. ओके. मग ते कोण गेलेलं, त्या क्रू मेंबरसोबत भारतातील कोणता ॲस्ट्रॉनॉट होता वरती, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. कळलं सगळ्यांना? सो हे आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनबद्दल. आपण बघत आहोत सोलार सिस्टमबद्दल. कशाबद्दल? सोलार. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे भेटले पहिलं काय? इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. ठीक आहे. आता आपण पुढचं बघूया. सो लेट्स सी वन बाय वन. चला लेट्स सी आता पुढे बघूया आपण. हे आहे मिल्की वे. काय आहे हे? मिल्की वे. बघा आता मिल्की वे म्हणजे ही एक आकाशगंगा आहे, आपली आकाशगंगा. ओके. आता ह्या आपल्या आकाशगंगेमध्ये सूर्य बघा कुठे आहे, किती मोठी आकाशगंगा आहे. आणि सूर्य बघा फक्त इथे डॉट आहे, फक्त डॉट. म्हणजे इथे फक्त डॉट दाखवलाय, पण किती मोठा आहे सूर्य विचार करा तुम्ही. हे डॉट आहे, ह्याला बोलतो आपण सोलर सिस्टम. आता समजा मी विचारलं किंवा तुम्ही विचारलं, लाईक फॉर एक्झाम्पल सर तुम्ही कुठे राहता, समजा बोलू घाटकोपर. आता घाटकोपर किती मोठं आहे? मग घाटकोपरला डिवाइड करायचं आपल्याला कशामध्ये? ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. ओके. मग समजा विचारलं साऊथ, मग साऊथला कुठे? मग काय ना कधी सांगायला लागेल ना मला. सेम थिंग. हे आहे मिल्की वे, आपला आकाशगंगा आहे. आकाशगंगेच्या दक्षिणेकडे काय आहे? सौरमंडल किंवा सोलार सिस्टम. मग हे सोलार सिस्टम जिथे आहे त्याचं नाव काय आहे? याचं नाव आहे ओरियन स्पर. काय नाव आहे त्याचं? ओरियन स्पर. मग जर हे तुम्हाला लिहायचं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. आपलं सोलार सिस्टम जे आहे, आपलं सौरमंडल जे आहे ते आकाशगंगेमध्ये कुठे आहे? दक्षिणेला. सो जस्ट राईट इट डाऊन. ओके. चला लिहून घ्या. दिस इज जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. एक्झाम मध्ये येईल का नाही येईल ही नंतरची गोष्ट आहे, फक्त लिहून घ्या. ठीक आहे. सौरमंडल किंवा आवर सोलार सिस्टम इज प्रेझेंट साऊथ टू दी मिल्की वे. ओके. एरियाचं नाव काय? ओरियन स्पर. एरियाचं नाव आहे ओरियन स्पर. ठीक आहे. ओके. एरियाचं नाव आहे ओरियन. परत एकदा सांगतो, एक्झाम मध्ये हे येईल का नाही नाही सांगू शकत, पण तुमच्या माहितीसाठी इन्फॉर्मेशनसाठी आहे की बाबा आपलं सौरमंडल जे आहे आकाशगंगेमध्ये ह्या ठिकाणी आहे. ठीक आहे. आता इथं हा मधला पट्टा जो आहे जो तुम्हाला येलो कलर दिसतोय त्याला बोलतात ब्लॅक होल. काय होतं?
ब्लॅक होल, म्हणजे ब्लॅक होल आहे पण तो येलो कलर मध्ये दिसतोय, मला ऍक्च्युली ब्लॅक होल आहे तो, ठीक आहे, तो लक्षात ठेव. आणि ब्लॅक होल नावाचा कॉन्सेप्ट हा टोटली वेगळा, आपल्याला काय घुसायचं नाही त्यामध्ये. आपल्याला हे बोलतो आपण जॉग्राफर आहे, आपण ॲस्ट्रॉनॉमी नाही बनायचं आपल्याला, ठीक आहे. चला बघा पुढे आता, लेट्स सी वन बाय वन. ओके, ओनली 15% प्लॅनेट्स वगैरे आहेत, स्टार्स वगैरे आहेत बस याच्यामध्ये. नाव दिस इज अवर सन. ओके, हा आपला सूर्य आहे बघा. ओके, ह्या इथे आहे हा सूर्य, ठीक आहे. आता सूर्याच्या भोवती काय काय गोष्टी आहेत ते बघूया आपण सगळं, लेट्स सी. ओके, नाव दिस आर द 8 प्लॅनेट्स. ओके, हे किती आहेत? 8 प्लॅनेट्स आहेत. ओके, कोणतं कोणतं आहे? मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस आणि नेपच्यून. ओके, सगळे आहेत. आता ह्या प्लॅनेट्सला 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं. लिहू नका, काहीच लिहू नका, कारण नोट्समध्ये आपल्या आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जो तुम्हाला असं वाटतंय की मी विसरल मग लिहा, अदरवाईज जस्ट ऐका, लिसन. आपल्या नोट्समध्ये सर्व आहेत, फक्त काही ठिकाणी मी लिहायला सांगतो तुम्हाला, तेच लिहा फक्त, ठीक आहे. सो लेट्स सी. बघा, 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं यांना, ह्या सगळ्या प्लॅनेट्सला 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं. मग कोणते कोणते प्लॅनेट सांगतो तुम्हाला अगोदर. बघा इथे. ओके, हे आहे टेरेस्ट्रियल, हे जोवियन. बघा, ठीक आहे. चला परत एकदा बघूया आपण. टेरेस्ट्रियल आणि दोन कॅटेगरीमध्ये आहे. ओके, 2 कॅटेगरी, हे आहे टेरेस्ट्रियल, हे आहे जोवियन, ठीक आहे. बघा आता हे समजून घेऊया आपण काय. आपल्याला आत्तापर्यंत कळलंय की आपल्याकडे 8 प्लॅनेट्स आहेत. किती प्लॅनेट्स आहेत? 8 प्लॅनेट्स आहेत. त्या 8 प्लॅनेटमध्ये आहेत ना, त्यांना कॅटेगरीमध्ये डिवाइड केले 2 कॅटेगरीमध्ये, ठीक आहे. मग हे आहे टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स, हे आहे जोवियन प्लॅनेट. टेरेस्ट्रियलचा साधा सरळ अर्थ आहे, टेरेस्ट्रियलचा साधा सरळ अर्थ आहे पृथ्वीसारखे दिसणारे किंवा पृथ्वीसारखे असणारे. ओके, पृथ्वी कशी आहे? पृथ्वी दगडापासून बनलेले. कशापासून बनलेले? दगडापासून. म्हणजेच याचा अर्थ हे जे प्लॅनेट्स आहेत ना, हे बनले आहेत दगडापासून, खडकांपासून, ठीक आहे. म्हणून त्यांना काय बोलतो आपण? टेरेस्ट्रियल प्लॅनेट, ठीक आहे. चला, मग टेरेस्ट्रियल प्लॅनेट किती आहेत? 4 आहेत. कोणते कोणते? मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स. बस इथपर्यंत हे प्लॅनेट जे आहेत ते दगडापासून बनलेले. याच्या पुढचे प्लॅनेट बघा काय? जोवियन. जोवियनचा अर्थ काय? गॅस पासून बनलेले. काय? कशापासून? गॅस पासून. मग त्यांना बोलतो आपण गॅस जायंट. काय बोलतो आपण? गॅस जायंट. इथं समजलं आपल्याला की बाबा हे पहिले 4 जे आहेत ते आहेत टेरेस्ट्रियल, नंतरचे 4 आहेत ते काय? जोवियन. यांना अजून नावं आहेत. काय नावं आहेत? हे आतमधले 4. आतमधले 4 म्हणजे काय? इनर 4. ओके, इनर 4. मग उरलेले कोणते? आउटर 4, ठीक आहे. इनर 4 आणि आउटर 4 म्हणजे आतले 4 आणि बाहेरील 4 असे 2 कॅटेगरी आहेत. पुन्हा एकदा सांगतो, ग्रहांच्या 2 कॅटेगरीज आहेत. ओके, एक आहे टेरेस्ट्रियल म्हणजे पृथ्वीसारखे दिसणारे किंवा असणारे, आणि नंतरचे जे आहे ते आहे गॅस जायंट किंवा जोवियन ज्याला बोलतो आपण, ठीक आहे. किंवा दुसरं कॅटेगरी काय? इनर प्लॅनेट्स आणि आउटर प्लॅनेट्स. कळलं? चला आता आपण काय करूया? इनर प्लॅनेट संदर्भात आपण अभ्यास करूया, ठीक आहे. आता चला लेट्स सी वन बाय वन. हे आहे इनर प्लॅनेट, टेरेस्ट्रियल प्लॅनेट. याची खासियत काय आहे ना हे बघूया आपण, की यांना काय बोलतो आपण. बघा, ओके, याचे काय काय पॉईंट्स आहेत ते बघूया आपण. हे तुम्हाला लिहावे लागतील, पण सांगतो मी तुम्हाला पहिले. बघा आता लेट्स सी वन बाय वन. जे आतमधले 4 प्लॅनेट आहेत ना, त्यांची खासियत आहे किंवा त्यांचं काय वैशिष्ट्य आहे. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य बघूया आपण काय? दे आर मेड अप ऑफ व्हॉट? रॉक. काय आहे? दगडांपासून बनलेले आहेत, ठीक. दुसरं, सरफेस आर सॉलिड. ओके, सरफेस आर सॉलिड. मग आता तुम्हाला लिहायचं आहे, मग कसं लिहायचं? डिव्हिजन करा, डिव्हिजन. ओके, तुमच्या पेजला डिवाइड करा. एका साईडला लिहा टेरेस्ट्रियल म्हणजे पृथ्वीसारखे दिसणारे, आणि दुसरीकडे काय लिहा? जोवियन म्हणजे काय? गॅस पासून बनलेले. चला डिव्हिजन करा पटकन. दिलं? डिव्हिजन करा व्यवस्थित. 4-5 पॉईंट आहेत फक्त, ते लिहायचं आपल्याला, ठीक आहे. सगळ्यात पहिला पॉईंट तुम्ही टेरेस्ट्रियलमध्ये काय लिहिणार? ज्यांना इंग्लिशमध्ये लिहायचं त्यांनी इंग्लिशमध्ये मेड ऑफ रॉक मटेरियल्स. ज्यांना मराठीत लिहायचं त्यांनी काय? खडकांपासून बनलेले. काय आहेत? खडकांपासून बनलेले.
आता दुसरा पॉईंट लिहिताना बघा काय, जर हे खडकांपासून बनलेले आहेत मग तिकडे काय लिहिणार तुम्ही सांगा बरं. त्यांना काय काय गॅस पासून बनलेले, चला ओके, वायूंपासून बनलेले किंवा गॅस पासून बनलेले, लगेच तिकडे बाजूला लिहा. ठीक आहे, दुसरा डिफरन्स. ओके, दुसरा डिफरन्स लिहायचा तुम्हाला लगेच. चला, म्हणजे हा कम्प्लीट पहिला डिफरन्स झाला आपला. ठीक आहे, पहिलं काय आहे, दगडांपासून बनलेले, इकडे काय गॅस पासून बनलेले. आता दुसरा डिफरन्स इथे काय लिहिलं बघा, इथे बघा सगळ्यांनी, जस्ट लुक ॲट ओव्हर हिअर. सरफेस आर सॉलिड, म्हणजे यांचा पृष्ठभाग कसा असतो, घन असतो. कुणाचा, टेरेस्ट्रियल. मग मला सांगा यांचं काय लिहिणार, मग सांगा. जर यांचा सरफेस सॉलिड आहे मग त्यांचा कसा आहे सरफेस सांगा. पक्का, आता तर बोललो तुम्ही गॅस पासून बनले, मग लिक्विड कसं आहे ना सांगा. डोकं लावा, डोकं लावा. जर यांचा सरफेस सॉलिड आहे मग यांचा सरफेस कसा असणार आहे, कसं, विरळ. जरा थोडं अजून व्यवस्थित सांग ना, की काय लिहायचं आपल्याला लिहायचं आहे, मग काय लिहायचं सरफेस. आता समजा हे तुम्हाला माहित आहे, ओके, हे सॉलिड आहे. ओके, समजा मी हे दाबलं, म्हणजे सॉलिड आहे का, असे गेस करायचं सॉलिड नाही आहे. ओके, मग काय लिहिणार तुम्ही, हे सॉलिड आहे ना, मग काय लिहिणार मग. ओके, शी टोल्ड लाईक, बघा इकडे परत एकदा बघा. अरे सिंपल आहे ना, जर हे सॉलिड आहे तर हे काय सॉलिड नाहीये. आर यू गेटिंग माय पॉइंट. ह्याचा पृष्ठभाग घन आहे, ह्याचा घन नाहीये. कळते का, आपल्याला काय लिहायचं आहे, याचं उत्तर लिहायचं फक्त. सो अगेन रिपीट करायचं आपण, काय, सरफेस आर सॉलिड, सरफेस आर नॉट सॉलिड, दॅट्स इट, फिनिश. ओके, म्हणजे यांचा पृष्ठभाग घन नसतो, लक्षात ठेवा. चला, आता तुम्हाला कळलं कसं लिहायचं आहे ते. मग आता तिसरं तुम्ही इझिली लिहू शकता, सांगा. तिसरा पॉइंट काय, डोंट हॅव अ रिंग्स. मग त्यांना काय लिहिणार, हॅव अ रिंग्स, म्हणजे त्यांच्या बाजूने रिंग असते. ओके, लक्षात ठेवा, इथे रिंग नसते, त्यांना रिंग असते. चौथा पॉइंट बघा काय लिहिलंय, हॅव व्हेरी फ्यू मून्स. मून्स म्हणजे काय, उदाहरणार्थ पृथ्वीला एकच मून आहे किंवा एकच उपग्रह आहे, कोणता, चंद्र. ओके, जर इथे लिहिलंय हॅव व्हेरी फ्यू मून्स, यांच्याकडे कमी उपग्रह आहेत, मग तिकडे काय. ओके, हॅव लार्ज किंवा मॅक्झिमम मून्स असेल. नेक्स्ट पॉइंट आहे, चौथा पॉइंट. इथे काय लिहिलंय, व्हेरी फ्यू मून्स, म्हणजे कमी चंद्र असतात. ओके, किंवा उपग्रह असतात असं पण लिहू शकता तुम्ही चंद्राच्या ऐवजी. ओके, आणि फायनली काय सांगा, रिलेटिव्हली स्मॉल. याचा अर्थ सांगू शकता कुणी मराठीमध्ये, याचा अर्थ सांगा मराठीमध्ये, सांगा अर्थ, रिलेटिव्हली स्मॉल. हा, म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या लहान असतात, मग ते कशा असतील, मोठे असतात. चल द्या. ओके, रिलेटिव्हली स्मॉल, आणि ते काय, रिलेटिव्हली लार्ज. ओके, रिलेटिव्हली लार्ज. ओके, एक एक गोष्ट आपण क्लिअर करतोय. ठीक आहे, आता पुन्हा एकदा बघूया आपण की काय सुरुवात केलेली. ओके, सो लेट स्टार्ट नाव. सी, वी हॅव स्टार्टेड सोलार सिस्टम. सोलार सिस्टममध्ये आपण अवकाशामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बॉडीज असतात त्या बघितलं आपण. स्टार्स काय असतं, प्लॅनेट्स काय असतं, ॲस्ट्रॉइड्स काय आहे, मेटिओर्स काय आणि कॉमेट काय, हे बघितले. त्याच्यानंतर सौरमंडल बघतोय आपण. सौरमंडल म्हणजे काय, गॅलेक्सी असते एक, ज्याला आपण आकाशगंगा बोलतो. त्या गॅलेक्सीच्या दक्षिणेला आपलं सौरमंडल आहे, सोलार सिस्टम आहे. त्या सोलार सिस्टममध्ये एक सूर्य आहे आणि त्याच्या बहुतेक कोण कोण फिरतात, 8 प्लॅनेट फिरतात. किती, 8 प्लॅनेट. मग त्या प्लॅनेट बद्दल बघतोय आपण. प्लॅनेट बद्दल बघताना आपण बघितलं की इट इज डिवायडेड इंटू 2 कॅटेगरीज. ओके, हे प्लॅनेट जे आहेत 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. सगळ्यात पहिली कॅटेगरी जी आहे ती आहे टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स, ज्याला आपण बोलतो पृथ्वीसारखे दिसणारे. आणि दुसरा आहे जोवियन, म्हणजे काय, गॅस जायंट. आलं लक्षात तुम्हाला, हे झालं. मग त्यातलं इनर प्लॅनेट बघतो आपण किंवा टेरेस्ट्रियल, मग त्याची ही खासियत झाली, लक्षात ठेवा. आणि जोवियन बद्दल आपण ऑलरेडी लिहिले, कळलं का. मग आता आपण पुढे बघूया आपण. लेट्स सी, बघा आता पुढे. नाव दिस इज व्हॉट, बघा हे एक आहे. आता बघा पुन्हा एकदा बघा, हे काय, पुन्हा एकदा बघा आता. ठीक आहे, व्यवस्थित बघा काय चाललंय हे. बघा, हे बघा, हे सी,
हे काय सांगा बरं, हे काय चाललंय, मर्क्युरी. हे काय आहे, मर्क्युरी आहे. ओके, आता बघा इथे नाही, इथे तुम्हाला एक गोष्ट बनवायची आहे, एक गोष्ट बनवायची आहे. कसली गोष्ट बनवायची दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, पहिलं बघा आता एक तुम्हाला एक टेबल बनवायचा आहे. टेबल कोणतं बनवायचं आता तो महत्वाचा आहे, कारण तो एक्झाम मध्ये विचारतात. कोणता बघा आता, समजा मी असं बनवलंय. ओके, टेबल बनवला मी. ओके, आता इथं लिहितो मी रोटेशन आणि इथं लिहितो मी रिव्होल्यूशन. इथं लिहितो मी लॉंगेस्ट, इथं लिहितो मी शॉर्टेस्ट. आता पुन्हा एकदा हा टेबल सांगतो मी काय ते. ठीक आहे, हे आपण शॉर्ट टेबल बनवलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला प्लॅनेटची नावं लिहायची जेणेकरून जे एक्झाम मध्ये विचारतात. ओके, मग लेट्स सी. रोटेशन म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. काय रोटेशन म्हणजे सांगा बरं, व्हॉट इज द मिनिंग ऑफ रोटेशन. रोटेशनचा अर्थ काय आहे. ओके, काय सांगा, एक एक गोष्ट त्याच्यामध्ये फक्त. आता समजा मी फिरलो असा. ओके, एक फिरलो. ठीक आहे, समजा ही बॉटल ठेवली अशी. ओके, आणि बॉटलच्या बाजूने फिरलो असा. मग सांगा दोघांमध्ये काय फरक आहे. पहिलं जे फिरलो मी ते काय होतं, नाही पण ते काय होतं, रोटेशन की रिव्होल्यूशन सांगा. आता उदरी गंमत आहे, बोला काय कळलं सांगा, मोठ्याने सांगा जरा मला ऐकायला. जे मी पहिले केलं ते काय होतं, हा रोटे रिव्होल्यूशन असं काय होतं काय सांगा. ओके, परिवलन परिभ्रमण काय सांगा बरं. पहिलं जे केलेलं ते परिभ्रमण होतं का परिवलन होतं, सांगू का. हा, परिवलन, बरोबर, एक्झॅक्टली, ॲब्सोल्युटली. सो इन मराठी इट्स कॉल्ड एज रोटेशन. काय बोलतो त्याला, रोटेशन. पुन्हा एकदा सांगतो आता व्यवस्थित समजून घ्या. जर माझा हा ऍक्सिस आहे, हा अक्ष आहे आणि मी असं फिरतोय गोल. ओके, बघा पुन्हा एकदा सांगतो. मी जसा उभा आहे तसं फिरून ना फिरून परत तिथे आलं, मग चक्कर यायला लागल्या तिथे फिरवलं, परत फिरलो तिथेच आलो एक्झॅक्टली. त्याला बोलतो आपण 360. काय, 360 डिग्री. काय बोलतो त्याला, 360 डिग्री. 360 डिग्रीचं काय असतं, रोटेशन. त्याला आपण परिवलन बोलतो. कळलं सगळ्यांना. 360 डिग्रीचं काय असतं, रोटेशन, म्हणजे स्वतःभोवती फिरणे. ओके, त्याला बोलतो आपण 360 डिग्री. ओके, आता आहे रिव्होल्यूशन. काय आहे, रिव्होल्यूशन म्हणजे काय, परिभ्रमण, म्हणजे कोणाभोवती तरी फिरून येणे. मग मला सांगा आता जर रोटेशन 360 डिग्रीचं आहे. ओके, इफ रोटेशन इज ऑफ 360 डिग्री, देन व्हॉट इज अबाउट रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन 360 डिग्रीचं असतं का नसतं सांगा मला. सांगा, थिंक, विचार करा, सोचो थोडासा. असणार पक्का का नाही सांग. ओके, हा बोल, ट्राय कर. सी आता ओके, मी फिरलो. आता हे वडाचं झाड आहे, म्हणजे मी फेरी नाही मारला वडाच्या झाडाला, पहिले सांगतो. समजा फिरलो असा. ओके, आणि परत तिथे झालो तर हे 360 डिग्री आहे का सांगा. हा, अरे परत फिरून तिकडे देणार 180 कसं काय. आपल्याला काय फाइंड आउट करायचं बघा, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. सगळ्यात पहिली एक गोष्ट फाइंड आउट केली आपण, काय की रोटेशन किती डिग्रीचं असतं. कन्फर्म झालं, किती, 360 डिग्री. ओके, आता रिव्होल्यूशनचं काय. रिव्होल्यूशन 360 डिग्रीचं असतं का नसतं ते सांगा बघ. हा, असतं. ओके, असतं नाही, नो, कोण आहे का, हा ना हा. ओके, दोन्ही पण आहे. ओके, ऑल ऑफ द अबव. बघा इकडे रोटेशन फिक्स झाला. आता बघा इकडे सगळ्यांनी बघा, लक्ष द्यावं. हा आहे सूर्य, सन आहे. ठीक आहे, आणि ही पृथ्वी नाही, पृथ्वी गोल फिरते अशी. मग मला सांगा हे 360 डिग्री आहे का. ओके, बघा ही पृथ्वी पहिली इथे होती आणि फिरत 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 परत आले. 360 डिग्री आहे का. हॅलो. ओके, बघा आता बघा गंमत. ओके, वरती घेतो इथे, हे आहे सूर्य. ओके, आणि ही आहे पृथ्वी. मग मला सांगा हे 360 डिग्री आहे का. हे 360 डिग्री आहे का सांगा. जर
जर 360 डिग्री असतं, जर 360 डिग्री असतं ना, तर हे अंतर 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 कधीच बदललं नसतं, कधीच बदललं नसतं. म्हणजे पृथ्वी सूर्यापासून जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावरती वर्षभर राहिली असते. पण जिथपर्यंत आपल्याला माहित आहे तिथपर्यंत पृथ्वी कधी कधी सूर्याच्या जवळ येते, कधी कधी लांब जाते. मग मला सांगा, जर 360 डिग्री असते ओके रिव्होल्यूशन, तर पृथ्वीचं आणि सूर्याचं अंतर कमी झालं असतं का? नाही. पण पृथ्वीचं आणि सूर्याचं अंतर कधी जवळ असतं, कधी लांब असतं. याचाच अर्थ 360 आहे का? नाही. कळलं सगळ्यांना? म्हणजेच रिव्होल्यूशन जे आहे ना, परिभ्रमण ज्याला बोलतो आपण, ते कधीही 360 डिग्रीचं नसतं. 360 डिग्री म्हणजे एक्झॅक्टली वर्तुळ आहे. काय आहे? वर्तुळ. पण इथं वर्तुळ आहे का? हा नाही. इथे दिसतो का तुम्हाला वर्तुळ? नाही. कळलं सगळ्यांना? सो पुन्हा एकदा बघूया आपण. रोटेशन म्हणजे काय? रोटेशन परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे, आणि रिव्होल्यूशन म्हणजे काय? कोणत्या तरी ऑब्जेक्ट सोबत फिरणे, त्याला बोलतो आपण परिभ्रमण. कळलं सगळ्यांना? सगळ्यांनी असं टेबल लिहून घ्या तिथे सगळ्यांना. इथे आहे लॉंगेस्ट आणि शॉर्टेस्ट. ठीक आहे? नसेल कळलं तर मला विचारा, मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे? व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या. नसेल कळलं तर विचारा, मी पुन्हा एकदा सांगेल तुम्हाला. ठीक आहे? आता आपण हे जो व्हिडिओ बघतोय ना, याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे. काय शोधायचं आहे? की कोणता असा ग्रह आहे जो कमी कालावधीमध्ये फिरतो स्वतःभोवती. ओके, स्वतःभोवती कमी कालावधीमध्ये फिरतो. कोणता असा ग्रह आहे जो स्वतःभोवती आहे ना एकदम पूर्ण वेळ लावतो स्वतःला फिरायला, की एकदम आरामात असं हळूहळू कुरकुर फिरतो. कोणता असा ग्रह आहे ना जो सूर्याभोवती कमी कालावधीमध्ये फिरतो, आणि कोणता असा ग्रह आहे जो सूर्याभोवती फिरण्यासाठी जास्त टाइम लावतो? अशी 4 गोष्टी शोधायच्या आपल्याला. कळलं सगळ्यांना? सो लेट्स ट्राय अँड अंडरस्टँड. ओके, सगळ्यात पहिलं ना बघा, तुमच्याकडे हा टेबल आहे, मी हा रफ करणार आहे, तुम्ही ऍड करा त्यामध्ये. ठीक आहे? सो लेट्स सी. बघा सगळ्यांनीकडे आता ही आहे मर्क्युरी. हे पुन्हा एकदा दाखवतो मी तुम्हाला. बघा पुन्हा एकदा बघा, ही आहे मर्क्युरी. ओके, सो मर्क्युरी बघा काय लिहिलंय मर्क्युरी बद्दल. इथे काय लिहिलंय? स्मॉलेस्ट प्लॅनेट आणि शॉर्टेस्ट ऑर्बिट. काय लिहिलंय? शॉर्टेस्ट ऑर्बिट. ओके, हा प्रश्न ना MPSC आयोगाने विचारलेला आहे. 2023 का 22ला विचारलेला आहे. ओके, MPSCने राज्यसेवेने विचारलं. काय की मर्क्युरीला फिरण्यासाठी ओके 88 दिवस लागतात, असं वगैरे. आता आपण ॲस्पायरंट आहोत, आपण तयारी करतो, त्यामुळे आपल्याला माहीत पाहिजे. बघा मर्क्युरीची खासियत काय आहे. बघा जो मगाशी मी टेबल दिला तुम्हाला, त्याच्यामध्ये काय लिहायचं बघा, 2 गोष्टी आहेत. ओके, 1 मिनिट फक्त. रोटेशन, दुसरा आहे रिव्होल्यूशन, म्हणजे परिवलन आणि परिभ्रमण. मग मला मर्क्युरी संदर्भात काहीतरी लिहायचं आहे, बुध ग्रहा संदर्भात काहीतरी लिहायचं. सांगा काय लिहू? 2 आहेत आपल्याकडे हे. मग बुध ग्रह जो आहे किंवा मर्क्युरी, त्याच्याबद्दल काय लिहायचं आपल्याला सांगा. रिव्होल्यूशन लिहू का रोटेशन लिहू? सांगा. रिव्होल्यूशन, डेफिनेटली रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन म्हणजे काय? सूर्याभोवती फिरणे. मग याचं सांगा शॉर्ट आहे का लॉंग आहे? हा कमी कालावधीमध्ये फिरतो का जास्त कालावधीमध्ये? बरोबर आहे, कारण बघा सूर्य आहे, असा सूर्य आहे सेंटरमध्ये, आणि बघा असं मर्क्युरी पटकन फिरून येतो असं. कळलं? मग तुम्ही टेबलमध्ये कशामध्ये लिहिणार आहे? शॉर्ट रोटेशन. काय लिहिणार आहे? शॉर्ट रोटेशन. मग किती दिवस आहे? 88 दिवस. किती दिवस आहे? 88 दिवसामध्ये हा एक फेरी मारतो मर्क्युरी. ठीक आहे, 88 डेज. ठीक आहे, सो शॉर्ट रोटेशन. ओके, काय आहे? शॉर्ट रोटेशन आहे, लक्षात. सॉरी, रिव्होल्यूशन. ओके, सॉरी. म्हणून कधी कधी मला पण करेक्ट करा, कारण बोलता ओके अचानक बोलून जरा तुम्ही तेच लिहिणार. ओके, सो शॉर्टेस्ट रिव्होल्यूशन कुणाचं आहे? मर्क्युरीचं. किती दिवस लागतात सूर्याभोवती एक फेरी मारला? 88 डेज. दॅट्स इट. ओके, फिनिश. चला आता एक गोष्ट करता पुढे. हे करतो.
सो हे मर्क्युरीबद्दल बघतो आपण. चालेल, आता हे मर्क्युरीचं झालं. ठीक आहे, आता पुढे बघूया आपण. याच्याबद्दल डिटेलिंग आपण नंतर करूया, आरामात नोट्स मिळेल. आता हे आहे व्हीनस. ओके, व्हीनस. व्हीनस म्हणजे काय? शुक्र तारा. व्हीनस म्हणजे काय? शुक्र तारा, बरोबर ना? अरे तारा बोलतो मी, बघा बोलतो ती बोलते हा बरोबर. अरे तारा वेगळा असतो ना, हे काय? ग्रह आहे. काय? ग्रह आहे. आता व्हीनस बद्दल लिहूया आपण. व्हीनस बद्दल लिहिलं इथं हॉटेस्ट प्लॅनेट. हा हॉटेस्ट. व्हाय इट इज कॉल्ड एज हॉटेस्ट प्लॅनेट? सांगा, तुम्हीच सांगा. याला हॉट प्लॅनेट का बोलतो? ओके, मुलीमध्ये तुम्ही बोलता वाव यू आर लुकिंग सो हॉट. ओके, मग ते काय आहे का असं? म्हणजे याने मेकअप वगैरे भरपूर केला आहे, लुकिंग हॉट वगैरे. मग सांगा काय कारण आहे? ओके, व्हाय इट इज कॉल्ड एज हॉटेस्ट प्लॅनेट? सगळ्यात गरम आहे कळलं ना आपलं, पण का अति विचारतो? व्हाय इट इज कॉल्ड एज हॉटेस्ट प्लॅनेट? अरे बोला, चुकलं तरी चाललंय, ट्राय करायचं. सी आपण काय हुशार नाहीये, कळलं का? आपण इकडे शिकायला आलेलो आहे ना, त्यामुळे चूक झाली चालेल. सांगा. हा ॲब्सोल्युटली. या ग्रहावरती ना, ह्या ग्रहावरती ओलक्यानो आहे, ज्वालामुखी आहेत. ओके, ज्वालामुखी. आता तुम्ही विचार करा, कुठंतरी पृथ्वीवर ज्वालामुखी आहे आणि तुम्ही साईडला कुठेतरी उभा आहात. अरे पण साईडला उभं राहा रे, असं प्रॅक्टिकली नका घेऊ, इमॅजिन करा. फक्त विचार करा, त्याची ऊब जी आहे, गरमी आपल्या इथपर्यंत लागणार ना. मग आपण बोलतो हे खूप हॉट होतंय, खूप गरम होतंय. का? व्हाय? बिकॉज याच्यावरती काय आहे? ज्वालामुखी आहे. ठीक आहे, चला व्हीनस बद्दल. ओके, सो व्हीनस बद्दल पहिला पॉईंट लिहून घ्या. तो व्हीनस किंवा शुक्र असं पहिला पॉईंट लिहून घ्या. हॉटेस्ट प्लॅनेट काय आहे? हॉटेस्ट प्लॅनेट व्हीनस. काय आहे? हॉटेस्ट प्लॅनेट. ओके, आता समजा हा व्हीनस अंधारामध्ये नेऊन ठेवला. हा व्हीनस अंधारामध्ये नेऊन ठेवला, अंधारामध्ये, तर हा चमकल का? व्हाय? डेफिनेटली चमकणार आहे. म्हणून त्याला काय बोलतो आपण? ब्राईटेस्ट प्लॅनेट. काय बोलतो त्याला? ब्राईटेस्ट. म्हणजे ब्राईट दिसतो असा. ओके, म्हणजे उजळलेला असतो तो, ब्राईटेस्ट प्लॅनेट. याच्यावरती ना हे ना ढग तयार असतं बघा. याच्यावरती हे बघा, हे वाफा निघतात बघा, याच्यावरती ढग तयार होतं. त्याला बोलतो आपण सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड जे आहे ना त्याचं आणि कार्बन डायऑक्साईडचं वातावरण आहे इकडे. ज्या वेळेला आपल्याकडे नोट्स येतील ना तेव्हा त्याच्यामध्ये ऍड करूया आपण ते. आता नका काय लिहू वाटलं. ठीक, हे झालं. व्हीनसबद्दल अजून एक खासियत आहे. कसली? की व्हीनस इज ऑल्सो कॉल्ड अ ट्विन प्लॅनेट. व्हीनसला काय बोलतात? ट्विन प्लॅनेट. ओके, म्हणजे जुळं. पण कुणाचं जुळं? अर्थचा. म्हणजे पृथ्वीची जुळी बहीण बोलतात त्याला. काय बोलतात त्याला? पृथ्वीची जुळी बहीण. सो जस्ट राईट डाऊन, लिहून घ्या. ओके, व्हीनस इज कॉल्ड एज अर्थ ट्विन. ओके, अर्थ ट्विन, पृथ्वीची जुळी बहीण आहे ते बोलतात त्याला. ठीक आहे, ओके. आणि फायनली याच्याबद्दल एक आहे ना करंट अफेअर येणार आहे. याच्याबद्दल एक करंट अफेअर येणार आहे, पण आता एवढं लवकर येणार नाही, 2027 मध्ये येईल. ओके, एक मिशन जे आहे, मिशन जसं भारताने ओके चंद्रासाठी एक मिशन पाठवलेले. काय नाव होतं? चंद्रयान. ओके, मंगळसाठी एक पाठवले. काय नाव होतं? मंगळयान. तसं शुक्रसाठी एक पाठवणार आहे. ओके, मग ते अरबीमध्ये बोलतात ना थँक्यूला, अरबी भाषेमध्ये बोलतात थँक्यू. काय बोलतात? शुक्रान. शुक्रान बोलतात ना, असं काहीतरी. हां, तसं त्याचं नाव आहे. काय? शुक्रयान. काय नाव आहे? शुक्रयान. सो जस्ट राईट डाऊन. ओके, मिशन बाय इंडिया. ओके, मिशन बाय इंडिया. कोणती मिशन आहे? शुक्रयान. ओके, सो शुक्रयान नावाची मिशन आहे ना भारताकडून जाणार आहे, इस्रोकडून. ठीक आहे, इस्रो कुणाची एजन्सी आहे? इस्रो कोणाची स्पेस एजन्सी आहे? इस्रायल. इस्रायलची आहे ना? हां, इंडियाची कशी? अरे हा, इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च. सॉरी मला वाटतं इस्रायलची असेल काहीतरी. ओके, सो इस्रो जी आहे, इंडियन स्पेस एजन्सी जी आहे, ती कोणती मिशन पाठवणार आहे? शुक्रयान. कुणासाठी? शुक्र ग्रहासाठी. ठीक आहे, लक्षात ठेवा, फक्त करंट अफेअर मधला आहे. ठीक, कळलं इथपर्यंत सगळ्यांना? हॅलो, ओके, समजते सगळ्यांना? ठीक आहे, आता पुढे बघूया आपण. सो लेट्स सी वन बाय वन. नेक्स्ट प्लॅनेट कोणता आहे? डेफिनेटली पृथ्वी असणार आहे. ओके, याच्यावर कार्बन डायऑक्साईड मी सांगितलं तुम्हाला, सल्फ्युरिक ऍसिड आहे. बघा, ही आपली पृथ्वी, अर्थ, आवर मदर अर्थ. हे पाणी आहे. ओके, आणि हे फिश आहे बघा.
Now, why Earth is unique planet? Okay, why Earth is called as unique planet? She is right. जे त्यांनी बरोबर बोलले, पण यार फक्त ह्युमन्स आहेत का? हा, म्हणजे एक गोष्ट सांगू शकतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. काय आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे पृथ्वीवर आहे ना लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, कारण तसं वातावरण आहे, म्हणून युनिक आहे पृथ्वी. लक्षात ठेवा. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? चला पुढे बघूया आपण आता. मग पृथ्वी संदर्भातच मी एक प्रश्न विचारलो तुम्हाला, आता विचारणार आहे. ठीक आहे, आता काय आहे? मार्स. पृथ्वी झाल्या, आता मंगळ ग्रह आहे. सो असं बोलतात हे मंगळ ग्रह आहे. ओके, असं बोलतात हे कुंडलीमध्ये येतो. लक्षात ठेवा, पहिले सांगतो. सो ह्याच्या भरपूर लांब आहे, पण तरी पण कधी पुढे येतो? कुंडलीमध्ये येतो. ओके, सो मस्करी केली मी, नाही तर तुम्ही सांगाल की सर आशाची बोलत होते. ठीक आहे, सो इनफ सो फार. लेट्स टॉक अबाउट दी मंगळ ग्रह. मंगळ ग्रह बघा कसा आहे. लिसन ना, बघा हे आता ब्राऊन कलरचा आहे. ठीक आहे, लाईफ होती. आता बघा हे जे आहे ना, हे सफेद आहे. बघा अगोदर ब्राऊन होतं ना, आता बघा हे सफेद आहे. हे सफेद म्हणजे काय असेल बरं सांगा? ट्राय करा. आपल्याला काय बोलायला थोडी पैसे लागतात. सांग. आईस. सफेद म्हणजे काय? आईस. म्हणजे असं बोललं जातं की मंगळ ग्रहावरती लाईफ असेल कदाचित. लाईफ कदाचित असेल. ठीक आहे, मग आता मला सांगा, जर आपण याच्यावरून सांगतोय की मंगळ ग्रहावर लाईफ असेल कदाचित, कितीतरी वर्षापूर्वी असेल आपल्याला नाही माहित, समजा असेल, ओके, तर मला सांगा लाईफ असण्यासाठी, ओके, सजीव किंवा लाईफ ज्याला बोलतो असण्यासाठी कोणते वायू पाहिजेत? पक्का कोणते वायू पाहिजेत? अरे ट्राय करा, घाबरू नका यार, सांगा. फ्रीमध्ये आहे बोलणं. म्हणजे तुम्ही खोटं बोलले लगेच 1 करोडचं नुकसान सांगा, असं काही नाही आहे. आणि असं नुकसान असतं तर मला पळवलं असं तुम्ही पटकन. ठीक आहे, की बाबा करोड रुपये भरावे लागतात, नको. सांगा. व्हॉट आर दी डिफरंट गॅसेस विच इज रिक्वायर फॉर द एक्झिस्टन्स ऑफ लाईफ? ओके, सजीव असण्यासाठी कोणते वायू लागतात? यू बोथ आर राईट. सी, दोघींनी पण काय सांगितलं? ऑक्सिजन. पण विचार करा तुम्ही, ओके, खरंच ऑक्सिजन लागतो का सगळ्यांना? खरंच सगळ्यांना ऑक्सिजन लागतो का जगण्यासाठी? नक्की? ओके, समजा मी खाली गेलो आणि एखादं झाड आहे, त्याला विचारलं, अरे झाडा, हाय, हाऊ आर यू, आज किती ऑक्सिजन घेतला? झाड जे आहे, झाड ते सजीव आहे का निर्जीव आहे? सजीव आहे ना. मग झाडाला काय लागतं जगण्यासाठी? पण तुम्ही तर बोला ऑक्सिजन पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉइंट? सी, द थिंग इज व्हॉट, पृथ्वीवर आहे ना, पृथ्वीवरच लाईफ का एक्झिस्ट आहे माहिती आहे का? कारण बऱ्याच प्रमाणामध्ये ऑक्सिजन लागतो सजीवांसाठी. पण अदर दॅन दिस, जे ऑक्सिजन घेणारे सजीव आहेत ना, यांच्यापेक्षाही वेगळे काही सजीव आहेत ज्यांना वेगळ्या गॅसेस लागतात. उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड कोणाला लागतो? झाडांना. त्याच्यामध्येच एक अजून वायू, उदाहरणार्थ मिथेन. काय आहे? मिथेन. मग मिथेन आहे ना, काही बॅक्टेरियाला लागतो. ठीक आहे, बॅक्टेरिया म्हणजे पण सजीवच आहे ना. ओके, तो सेम थिंग. असं म्हटलं जातं की मंगळ ग्रह जे आहे ना, मंगळ ग्रह, इकडे मिथेन असेल कदाचित. ओके, सो मिथेन आहे. ओके, मिथेन असेल कदाचित. जर मिथेन आहे किंवा होता तर याचा अर्थ लाईफ असेल का तिकडे? सोचो थोडासा. जर असं बोलतात ही लोक की बाबा इकडे लाईफ होती, आणि थ्रू एक्सपेरिमेंट, भरपूर एक्सपेरिमेंट केल्यानंतर किंवा मिशन केल्यानंतर आपल्याला माहीत पडलं की बाबा इथं मिथेन आहे. ओके, आता कन्फर्म झालं. मग मला सांगा, लाईफ होती का तिकडे किंवा लाईफ असेल का? सांगा, असेल का होती? सांगा, दोघांपैकी एक काहीतरी सांगा. होती किंवा असेल, पॉसिबिलिटी आहे का नाही? लाईफची पॉसिबिलिटी आहे का नाही? आहे. का? व्हाय? मिथेन आहे. मग लाईफ कोणती? बॅक्टेरिया असतील. जरुरी नाही की ह्युमन्स गेले, माणसं गेला, चला आता मला मिथेन पाहिजे, ऑक्सिजन नको. नो, लाईफ पाहिजे आपल्याला. कळलं? म्हणून आहे ना, म्हणून भरपूर एक्सप्लोरेशन चालू आहे, भरपूर मिशन पाठवलं आहे. आणि आपल्या भारताचे एक मिशन गेले, कोणती? मंगळयान. कोणती गेली आहे? मंगळयान. कळलं? सो मंगळयान त्याच्यासाठीच की बाबा इथं काय आहे काय नाही सगळ्या गोष्टी शोधण्यासाठी गेलेल्या आहेत. ओके, सो वी हॅव फिनिश अप टिल नाव. 4 प्लॅनेट झाले आपले. कोणते कोणते प्लॅनेट झाले सांगा बरं? पहिलं मर्क्युरी, दुसरं व्हीनस, तिसरं अर्थ, चौथं मार्स. आणि हे 4 प्लॅनेट जे आहेत यांना कोणत्या प्रकारचे प्लॅनेट बोलतो आपण?
टेरेस्ट्रियल. कोणते बोलतो आपण? टेरेस्ट्रियल किंवा पृथ्वीसारखे दिसणारे. आता आपल्याला काय करायचं? आता आपल्याला पुढचे प्लॅनेट बघायचे. कोणते सांगा? कोणते? जोवियन किंवा गॅस जायंट किंवा गॅस पासून बनलेले. चला आता बघूया आपण. सगळ्यांनी लक्ष द्या. सो लेट्स सी अभी आगे देख. ओके, आयसी सरफेस वगैरे वगैरे झालं हे सगळं. आता हे झालंय. चला हे ना पळूया आपण. आता हे 4 बघ: ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस, नेपच्यून. ठीक आहे, 4 प्लॅनेट आहे. यांचं वैशिष्ट्य तुम्ही ऑलरेडी लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे रिपीट करायची गरज नाही. बघा आता ज्युपिटर, सॅटर्न. आता हे जे आहे ना, हे अगोदरचे जे आहे ना, हे गॅस जायंट आहे. म्हणजे पूर्ण गॅसनेच बनलेले आहे. आणि हे गॅस प्लस आईस आहे. त्याच्या पुढचे कारण थंड आहे, मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. इथे बघा मिथेन, अमोनिया वगैरे वगैरे सगळे आहेत. मल्टिपल मून्स आहेत, भरपूर मून आहेत. ओके, सपोर्ट गॅस सिस्टम. ओके, आता इकडे बघा. मगाशी आपण तो चार्ट बनवला. ओके, त्या चार्टमध्ये फक्त आपण एकाचं नाव लिहिलेलं. कोणाचं? मर्क्युरी. अजून एकाचं नाव लिहायचं ते म्हणजे व्हीनस. ओके, मग व्हीनस बद्दल काय लिहिणार तुम्ही सांगा? रोटेशन लिहिणार की रिव्होल्यूशन लिहिणार? सोचो, विचार करा. मर्क्युरी सॉरी व्हीनस बद्दल, शुक्र ग्रह आहे ना, त्याच्याबद्दल काय लिहिणार तुम्ही? रोटेशन लिहिणार का रिव्होल्यूशन लिहिणार? सांगा, विचार करा, सोचो. काय लिहू शकतो आपण? का? वाय? नाही नाही, यू आर राईट की रोटेशनच लिहायचं आपल्याला. पण का? ऐकून घ्या. का? कारण आपण रिव्होल्यूशन कुणाचं लिहिणार आहे? एक तो जो जवळचा आहे आणि एक तो जो लांबचा आहे. मग समजा आता हे दोन्ही भरले तर एकच उरतं ना, काय? रोटेशन. मग मला सांगा रोटेशन का असणार आहे? लॉंगेस्ट की शॉर्टेस्ट? लॉंगेस्ट. म्हणजे लक्षात ठेवा, व्हीनस आहे ना, व्हीनस हा सगळ्यात आळशी प्राणी आहे. व्हीनस आहे ना, व्हीनस सगळ्यात आळशी प्राणी. म्हणजे एकदम आरामात असा भटकत असतो, असा आणि 243 दिवस लागतात. किती? 243. एक फेरी पूर्ण करायला. पृथ्वीला किती लागतात? अरे सांगा, एक फेरी पूर्ण करायला पृथ्वीला किती वेळ लागतो? 24 तास. पण व्हीनस जो आहे शुक्र, त्याला किती लागतात? 243 दिवस. सो जस्ट राईट डाऊन लॉंगेस्ट रोटेशन 243 दिवस लिहा. चला, लॉंगेस्ट रोटेशन 243 दिवस. ओके, गुड. समजलं सगळ्यांना? चला, म्हणजे रोटेशनचा एक पार्ट झाला आणि रिव्होल्यूशनचा एक झाला आपला. ठीक आहे, आता 2 उरलेत. आता इथून पुढे बघा आता सगळ्यांनी. सगळ्यात पहिला आहे ज्युपिटर, म्हणजे गुरु ग्रह. ओके, इथं दिले बघा मल्टिपल मून्स वगैरे वगैरे. आता याच्याबद्दल थोडंसं आपण बघूया. गुरु आणि शनी. गुरु आणि शनी, ज्युपिटर आणि सॅटर्न, दोघांबद्दल बघायचं आपल्याला. एक दोन पॉईंट फक्त बघूया. गुरु ग्रह जो आहे किंवा ज्युपिटर जो आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? चला, काय माहिती आहे तुम्हाला गुरु बद्दल? काय माहित आहे? अरे काहीतरी माहित असेल ना यार, असं काय? ओके, असं नाही मग चॅट जीपीटीला विचारा. ओके, नका विचारू, मला विचारा वाटलं नंतर. पण तुम्ही सांगा गुरु बद्दल काय माहित आहे तुम्हाला? ट्राय. अरे यार, शाळेत शिकलोय. हा, आवाज नाही आला. डेफिनेटली. सी, गुरु बद्दल काय वैशिष्ट्य आहे? लार्जेस्ट प्लॅनेट, सगळ्यात मोठा ग्रह, लार्जेस्ट प्लॅनेट. विचार करा तुम्ही, ते यूट्यूबला बघा जाऊन. गुरुमध्ये जवळजवळ आहे ना, मला वाटतं भरपूर पृथ्वी बसतील. पृथ्वी एवढी आहे पण गुरुमध्ये ना भरपूर पृथ्वी बसतील. एवढा मोठा गुरु आहे, लक्षात ठेवा. सो सगळ्यात पहिले लिहू नका, असं ध्यानात ठेवा फक्त. ओके, गुरु ग्रहाचं किंवा ज्युपिटरचं वैशिष्ट्य काय? लार्जेस्ट प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. कळलं सगळ्यांना? दुसरा पॉईंट बघूया आपण गुरुबद्दल. ओके, गुरुबद्दल दुसरा पॉईंट. जर गुरु आणि शनी ओके, ज्युपिटर आणि सॅटर्न मध्ये आपण कम्पेअर केलं तर मला सांगा सगळ्यात जास्त उपग्रह जे आहेत किंवा मून्स जे आहेत कुणाकडे? सांगा, सगळ्यात जास्त मून्स कुणाकडे? गुरुकडे जास्त आहे का सॅटर्नकडे जास्त? बघा तुम्ही, सगळ्यात जास्त उपग्रह. डेफिनेटली. बघा ही रिंग आहे ना, हे रिंग स्वतःच सांगते की याच्यामध्ये भरपूर उपग्रह आहे. ठीक आहे, मग आता आपण बघूया. आपण सगळ्यात मेन याच्यामध्ये बघा, इथे लिहून देतो मी तुम्हाला.
ओके, इथं बघा, इथं लिहून याच्यामध्ये ना, याच्यामध्ये ह्या सगळ्या उपग्रहामध्ये ना सगळ्यात मोठा जो आहे तो कोणता आहे? टायटन. कोणता आहे? टायटन. म्हणजे समजा मी तुम्हाला विचारलं की सॅटर्नचा सगळ्यात मोठा उपग्रह कोणता? मग टायटन. पण इथे गुरुमध्ये भेटलं ना तर याचा एक मोठा उपग्रह आहे, त्याला म्हणतो आपण काय आहे? नाही, हे चुकीचं उत्तर आहे. गॅनिमीड आहे. काय आहे? गॅनिमीड नावाचं. ओके, गॅनिमीड. आता बघा इकडे परत एकदा आपण डिफरन्स बघूया. सगळ्यांनी लक्ष द्या इकडं. ओके, नंतर लिहा वाटलं तर. बघा इकडे आपण काय बघतोय? ज्युपिटर आणि सॅटर्न. ओके, सगळ्यात पहिला प्रश्न, दोघांमध्ये कोण मोठा आहे? ज्युपिटर. झाला, उत्तर मिळालं आपल्याला. दुसरा प्रश्न, सगळ्यात जास्त उपग्रह जे आहे मून्स कुणाकडे आहे? सॅटर्नकडे. ठीक आहे. ओके, सॅटर्नकडे सगळ्यात जास्त, 30 पेक्षा जास्त असं बोलतात. पण समजा विचारलं मी की गुरुचा सगळ्यात मोठा उपग्रह कोण आहे सांगा? गुरुचा गॅनिमीड. कोणता आहे? गॅनिमीड. सॅटर्नचा कोणता आहे? टायटन. चला, 3 डिफरन्स बघितले आपण. ओके, दोघांपैकी कोण मोठा आहे, सगळ्यात जास्त ग्रह कुणाकडे आहे, आणि तिसरं काय? दोघांचं नाव आहे. आता चौथा जो पॉइंट आहे ना तो खूप महत्वाचा आहे. कोणता? गॅनिमीड नावाचा हा जो उपग्रह आहे ना, हा पूर्ण सोलार सिस्टम मधला सगळ्यात मोठा उपग्रह आहे. पूर्ण सोलार सिस्टम मधला, पूर्ण सौरमंडल मधला. मग समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की सगळ्यात मोठा उपग्रह जो सौरमंडल मध्ये आहे त्याचं नाव काय? गॅनिमीड. त्याचं नाव काय? गॅनिमीड. गॅनिमीड कुणाचा उपग्रह आहे? ज्युपिटर. गुड, दॅट्स अ पॉइंट. ठीक आहे, आता लिहून घ्या वाटलं. ठीक आहे, आता लिहून घ्या. दोघांचा उपग्रह काय आहे? गॅनिमीड एकाचा आहे टायटन. ओके, आणि गॅनिमीड बद्दल काय लिहिणार तुम्ही? लार्जेस्ट सॅटेलाइट इन द सोलार सिस्टम. ओके, सौरमंडल मधला सगळ्यात मोठा उपग्रह. ठीक आहे, सौरमंडल मधला सगळ्यात मोठा उपग्रह आहे. ठीक आहे. सो या एक गोष्टी आहेत, छोट्या गोष्टी आहेत, जनरल नॉलेजला पण कामाला येतात तुम्हाला आणि एक्झामला पण कामाला येतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. फिनिश. ओके, पुन्हा एकदा याच्याबद्दल बघूया आपण. दोघांमध्ये सगळ्यात मोठा गुरु आहे. ओके, दोघांमध्ये सगळ्यात जास्त मून्स कुणाकडे आहे? सॅटर्नकडे. ओके, सगळ्यात मोठा मून जो आहे तो कुणाकडे आहे? ज्युपिटरकडे. त्याचं नाव काय सांगा? गॅनिमीड. आणि शनीकडे जो त्याचं नाव काय? टायटन. कळलं सगळ्यांना? चला, आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे, हे सगळं बघितलं आपण. आता पुढे जाऊया आपण. लेट्स सी. आता हे दोघांचं झालं बघा. आता हे जे आहे ना, हा गुरु आहे बघा. हा ओके, लिसन. आता बघा, सी किती मोठा आहे बघा, है ना? गुरु ग्रह बघा किती मोठा आहे बघा. हे मर्क्युरी बघा एवढा आहे. लाईट येते काय? जाऊ दे. ठीक आहे. ओके, बघा हा गुरुग्रह किती मोठा आहे बघा, जायंट आहे. यांना रिंग नाही, यांना बघा रिंग आहे बघा, ही रिंग आहे. ओके, कळलं. त्यांना पण पुढे रिंग बघायला मिळेल. बघूया आपण. ओके, हा झाला. आता गुरुग्रह झाला. आता सॅटर्न येईल. आता ही रिंग आहे ना, रिंग बघा काय काय याच्यामध्ये. हिला आपण झूम करूया रिंग मध्ये. आता बघा या रिंग बघा, दिसले दगड मोठे मोठे, तर त्या रिंग मध्ये आहे ते सगळे दगड. कळलं? हे झालं. आता आहे ना, हा आहे बघा. आता कोणता? युरानस आणि नेपच्यून. ओके, आता युरानसला उलटा करतो. उलटा हो बाळा. हा झाला बघ, झाला. ठीक आहे. तो हा असंच फिरतो येण्यासारखा, आणि हा शेवटचा काय आहे? नेपच्यून. ओके, किती लांब आहे बघा. ओके, काय? वन ऑफ दी कोल्डेस्ट. व्हाय कोल्डेस्ट? कारण सूर्यापासून खूप लांब आहे ना यार. आणि याच्यानंतर जे स्टार्स किंवा काय तुम्हाला भेटणार दगड ते कोणता बेल्ट आहे सांगा बरं? क्युपर बेल्ट. कोणता आहे? क्युपर बेल्ट. कळलं? सो बघा एवढं डिस्टन्स आहे. आता पुढे बघा याच्यामध्ये हे बघा. आता हा जो आहे ना बघा, हा पट्टा जो आहे तो काय आहे? ऍस्ट्रॉइड बेल्ट. काय आहे? ऍस्ट्रॉइड बेल्ट आहे बघा. दिसतो तुम्हाला? सी है ना? सो हे मध्ये सूर्य आहे, बाकी सगळे प्लॅनेट फिरतात आहे. आणि हा जो आहे मार्स आणि ज्युपिटर मधला बेल्ट, त्याला काय बोलतो आपण? ऍस्ट्रॉइड बेल्ट. ठीक आहे, पुढे बघा. आता
बघा हे ॲस्ट्रॉइड बेल्ट आहे. ओके, आणि हे सगळं अवकाश आहे वगैरे वगैरे. ओके, मग हे अवकाश जे आहे त्याला आपण सावकाश घेऊया नंतर. ठीक आहे, चला आता पुढे बघूया आपण. हे सगळं झालं सोलर सिस्टम बद्दल. आता पुढे बघूया आपण. ठीक आहे, लेट्स सी वन बाय वन. एक एक गोष्ट बघायची आपल्याला. ठीक आहे, आता हा एक पार्ट आहे. ओके, आपण ग्रह बघतोय बरोबर. सगळ्यांना कळतं ग्रह. सांगा बरं, ग्रह किती प्रकारचे आहेत? ग्रह किती प्रकारचे आहेत? 2 प्रकारचे आहेत. कोणते कोणते सांगा? टेरेस्ट्रियल आणि जोवियन, किंवाच आपण काय बोलतो इनर प्लॅनेट आणि आउटर प्लॅनेट. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. पण अजून एक प्रकारचा ग्रह आहे, त्याला बोलतो आपण ड्वार्फ प्लॅनेट किंवा बटू ग्रह. आता हे असं का? 2006 मध्ये ना, 2006 मध्ये इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन, ओके, आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ एक मीटिंग बसलेली. कधी? 2006 मध्ये, ऑगस्ट 2006 मध्ये. तो ऑगस्ट 2006च्या अगोदरचा जो महिना होता जून, तिथपर्यंत आपल्याकडे 9 प्लॅनेट होते. किती होते? 9 प्लॅनेट. पण ऑगस्ट 2006 नंतर काय झाले? 8 प्लॅनेट झाले. म्हणजे त्या युनियनमध्ये ना, युनियनमध्ये डिसाईड केलं की ग्रह कुणाला बोलायचं. मग त्यांनी भरपूर पॅरामीटर्स आखले की बाबा हे असेल तर हे असेल तर हे असेल तर. उदाहरणार्थ ओके, उदाहरणार्थ काय? गोल पाहिजे. चला, गोल आहेत सगळे. उदाहरणार्थ जॉईंट पाहिजे, मोठा पाहिजे. मग जर गुरु मोठा आहे तर मर्क्युरी एवढंच आहे. मर्क्युरीला ग्रह का बोलायचं मग? बरोबर का? दुसरी गोष्ट, ओके, त्याने आजूबाजूचं वातावरण क्लिअर केलं पाहिजे, काहीच नसलं पाहिजे. बरोबर आहे, मर्क्युरीकडे नाहीये, व्हीनसकडे पण नाहीये, पृथ्वीकडे फक्त एकच आहे. पण सॅटर्नकडे किती आहेत? म्हणजे भरपूर क्रायटेरिया आहे. सो भरपूर क्रायटेरियामधून आहे ना, दोघांना बाहेर काढलं. दोघांना इनफॅक्ट एकाला बाहेर काढलं. त्याचं नाव होतं प्लुटो. काय नाव होतं? प्लुटो. ओके, मग प्लुटो भरपूर रडला की अरे मी ग्रह होतो, मला बाहेर काढलं. ओके, मग प्लुटोला बोलले नको रडू बाळा, तू ग्रहच आहे. पण कोणता ग्रह आहे? बटू ग्रह किंवा ड्वार्फ प्लॅनेट. कळलं सगळ्यांना? मग असे बरेच ड्वार्फ प्लॅनेट आहेत, लक्षात ठेवा. मग हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात की कोणते कोणते ड्वार्फ प्लॅनेट आहेत. आपल्या नोट्समध्ये ऑलरेडी दिलेले आहेत, त्यामुळे नो नीड टू राईट इट डाऊन. फक्त समजूया कोणते कोणते. काय? प्लुटो आहे, सेडना आहे, झेना आहे, हाउमिया नावाचा एक आहे मेकमेक. असे बरेच आहेत ते. ठीक आहे, सो आतापर्यंत बघा आपण काय काय शिकत आलेलो आहोत. एकदा रिव्हिजन करूया आपण काय काय केलं. ठीक आहे, चला लेट्स सी. आपण स्टार्ट केलं. काय स्टार्ट केलं आपण बघितलं अवकाश. या अवकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडीज आहेत ना, त्या बघितल्या आपण. सगळ्यात पहिले काय बेटा? स्टार्स म्हणजे काय असतं ते बघितलं आपण. ओके, त्याच्यानंतर प्लॅनेट म्हणजे काय, त्याचं नाव कसं तयार झालं ते बघितलं आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲस्ट्रॉइड काय असतं? दगडांपासून बनलेला असतो. कुठे असतो तो ते बघितलं आपण. त्याच्यात आपण मेटिओर बघितलं, तुटा तारा ज्याला बोलतो आपण उल्का. ठीक आहे, आणि फायनल बघितलं आपण कॉमेट. ओके, कॉमेट बद्दल काही गोष्टी आहेत सांगायच्या, त्या मी तुम्हाला नेक्स्ट टाइम सांगेल, ते आता सांगणार नाही का तो MCQs आहे म्हणून. ठीक आहे, आता इथपर्यंत समजलं. नंतर बघितलं आपण ग्रह. तर ग्रहांचे प्रकार आहेत. ओके, ग्रहांचे 3 प्रकार आहेत. कोणते? टेरेस्ट्रियल प्लॅनेट, जोवियन प्लॅनेट आणि ड्वार्फ प्लॅनेट. मग टेरेस्ट्रियल प्लॅनेट म्हणजे इनर प्लॅनेट्स आहेत. जोवियन प्लॅनेट म्हणजे आउटर प्लॅनेट आहे. मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स हे काय आहेत? टेरेस्ट्रियल प्लॅनेट. ओके, ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस आणि नेपच्यून काय आहेत? आणि प्लुटो काय आहे? ड्वार्फ प्लॅनेट आहे. आणि त्यासोबत इतर पण आहेत. कळलं सगळ्यांपर्यंत? आता पुढे बघूया आपण. आता बघा हा प्रश्न आलेला, हा ट्राय करा, चला सॉल्व्ह करा. ओके, आता इथे बघा, म्हणजे उत्तर तर सगळ्यांना माहित आहे. मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं काय, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन कधी बसले सांगा संघ? 2006 ला. बरोबर, 2006 ला बसलेले. तरी पण MPSC राज्यसेवेने प्रश्न कधी विचारला? काय देणे घेणे आहे का? कारण काय माहिती आहे का, त्यांना ह्या पार्टमधून काहीतरी प्रश्न विचारायचा आहे. कळते का मी तुम्हाला काय बोलतो ते? म्हणजे भले 2006 असू दे, 7 असू दे, 8, MPSC प्रश्न विचारणारच विचारणार. कळलं म्हणून आता पुढे बघूया आपण. लेट्स सी. बघा याच्यात सांगा, चूज द जोवियन प्लॅनेट्स अमॉंग दी सोलार सिस्टम. सांगा ऑप्शन, सांगा मला ऑप्शन कोणता आहे? बी. ओके, हे जोवियन आहे म्हणजे गॅस पासून बनलेले. कोणते कोणते आहे? ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस, नेपच्यून. पुढे बघा आता सांगा. ओके, इंग्लिशमध्ये आहे, ट्राय करा. सन बद्दल काय खरं आहे ते सांगा. ऑप्शन
ऑप्शन सांगा मला, फक्त ऑप्शन. आय एम इंटरेस्टेड ऑप्शन सांगा. व्हॉट इज ट्रू अबाउट द सन? ए, बी, सी, डी, ई, एफ, जी. कोणतं बी, सी? दोन्ही कसं काय येणार एकदाच? ओके. सन, इट इज मेड अप ऑफ गॅसेस, राईट और रॉंग? सन इज मेड अप ऑफ गॅस और नॉट? सांगा. सन इज मेड अप ऑफ गॅस और नॉट? सांगा. ढुकला ढुक सांगा. सन प्रोड्युसेस हीट अँड लाईट. ओके. सन प्रोड्युसेस हीट अँड लाईट. हॅलो, बरोबर का? हा. आता पूर्ण भारतामध्ये कसला प्रॉब्लेम चालू आहे? गॅसचा. अरे शी इज राईट. बरोबर बरोबर राईट. गॅस का वापरायचा? खायसाठी नाही, म्हणजे ॲक्च्युली आहे पण कायसाठी? शेगडी. शेगडी शेगडीमध्ये काय प्रोड्यूस करणार? हीट. काय करणार? हीट. ती हीट कशापासून येते? गॅस पासून. कशापासून येते? गॅस पासून. कळलं? जर सूर्य हीट देतो, जर सूर्य हीट देतो तर सूर्याकडे काय असणार आहे? गॅस. काय? गॅस. मग कोणती गॅस आहे? ओके. हायड्रोजन प्लस हायड्रोजन कोणता आहे? हिलियम. सगळ्या गॅसेस आहे. कळतं का सगळ्यांना? म्हणजे सूर्य कशापासून बनला आहे? गॅस. म्हणजे सी, तुम्हाला माहीत नसेल इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही, पण याच्या पुढे आपण शिकणार आहोत की सूर्य काय आहे, कसा आहे. ते आज काय पॉसिबल नाही, आपण नेक्स्ट टाइम शिकणारच आहोत. टेन्शन नका घेऊ त्याबद्दल. त्यामुळे आपल्याला फक्त उत्तर द्यायचे. चुकलं तरी चालेल, बिंदास एकदम. कळलं का? कारण आपण शिकतोय. ओके. सो ये हो गया इसके बारे में कन्फर्म. ठीक आहे, चला. सो याचं तिन्ही पण आहे, म्हणजे ऑल ऑफ दी अबाव आहे. कळलं? चला पुढे बघा. आता हे झालंय, आपण केलेलं ऑलरेडी. पुढे बघू काय. हा, हे सांगा, रिंग कुणाला आहे? कोणत्या प्लॅनेट्सला? ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून. बी पक्का. अरे ऑल ऑफ द अबाव ना. मागाशी मी काय सांगितलं बघा, डिफरन्स तुम्ही लिहिलाय, स्वतःच लिहिलाय तुम्ही, स्वतः डिफरन्स लिहिलाय. काय की दे डोंट हॅव अ रिंग अँड दे हॅव अ रिंग्स. मग सगळ्यांना रिंग आहे. ओके. ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस, नेपच्यून सगळ्यांना रिंग असते. लक्षात ठेवा. म्हणजे उत्तर त्याचं डी आहे, ऑल ऑफ दी अबाव. ओके. आता याचं सांगा. चला, सूर्यापासून सांगा. सूर्यापासून कोणते कोणते प्लॅनेट? पक्का? पक्का? ए, बी. हा, सॉरी. सो इट्स वॉट बी. ओके. अर्थ आहे, मार्स आहे, ज्युपिटर आहे, सॅटर्न आहे. सोपं आहे. हे सांगा मला, अर्थचा ट्विन कोण आहे? कोण आहे? सी. ॲब्सोल्युटली. ठीक आहे. आता बघा इकडे, याच्यामध्ये नको. हा मेन प्रश्न आहे. 2016ला आयोगाने विचारलेला. सांगा. याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आणि लेक्चर एंड करायचं. चला. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? पुढील कोणते विधान योग्य आहे? 2016 मध्ये विचारलं बघा. 15 मध्ये पण विचारलंय, 16 मध्ये पण विचारलंय. सांगा. हे बघा, मी आताच सांगतो, तुमच्याकडे 4 पर्याय कोणते पण सांगा. चलो, 4 ऑप्शन तुमच्याकडे, तुम्ही चूज करा. सांगा. सेकंड, अर्थ रोटेट फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. पक्का? पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते. ओके. चला, याचं आहे ना, एक तर सगळ्यांनी बघा. आता ह्याला आपण डिकोड करूया आणि नंतर हा सॉल्व्ह करूया. आता आपण याचं डिकोडिंग करूया. चला, लेट्स सी. ओके. याचं डिकोडिंग करूया. आता सगळ्यांनी लक्ष आहे इकडे. ओके. आपण ऑलरेडी शिकलोय काय आहे रोटेशन म्हणजे काय, रिव्होल्यूशन म्हणजे काय. ठीक आहे. चला, आता मी इथे ना तुम्हाला काही गोष्टी लिहून देणार आहे, तर तुम्ही कॉपी करायच्या. पहिले समजून घेऊया आपण. ओके. तुम्ही मला मदत करा. सगळ्यात पहिला प्लॅनेट कोणता? मार्स. हां, अरे मर्क्युरी ना सगळ्यात पहिला कोणता आहे? ओके. झोपाले काय? सगळ्यात पहिलं काय? मर्क्युरी. नंतर व्हीनस. नंतर सॉरी, हे व्हीनस जरा व्यवस्थित लिहितो. व्हीनस. नंतर ठीक आहे, इथपर आलं. नंतर सांगा आता. ज्युपिटर. नंतर ह्याला रिंग घेतो, सॅटर्न. नंतर
युरानस आणि नेपच्यून. ठीक आहे, सगळ्यांना माहीत आहे. काय माहीत आहे? ओके, ही साईड जी आहे ना, ही साईड ही आहे वेस्ट आणि ही साईड काय आहे? ईस्ट. ठीक आहे, मी असा उभा राहिलो, माझी उजवी साईड आहे ती काय आहे? काय आहे सांगा लवकर? वेस्ट आहे. हे काय आहे? मी असा उभा राहिलो तर ही काय आहे? वेस्ट. ओके, वेस्ट ईस्ट नेव्हर चेंजेस. मी चेंज झालो तरी चालेल, पण वेस्ट ईस्ट चेंज होणार का? नाही. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? ती आहे वेस्ट, ही आहे ईस्ट. ठीक आहे, आता बघा मी काही ठिकाणी काय करतो ते बघा तुम्ही फक्त. ठीक आहे, बघा आता इथे. ओके, याचा अर्थ सांगा. मर्क्युरी कुठून कुठे फिरते? वेस्ट टू ईस्ट. हे आहे रोटेशन. काय आहे? रोटेशन म्हणजे काय? स्वतःभोवती फिरणे. रोटेशन म्हणजे काय? स्वतःभोवती फिरणे. ठीक आहे, मग मला सांगा मर्क्युरी स्वतःभोवती कशी फिरते? फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. कन्फर्म? ओके, आता पुढे बघा. ठीक आहे, लेट्स सांगा. आता मी प्रत्येकाला असं केलंय, वेस्ट टू ईस्ट, वेस्ट टू ईस्ट, वेस्ट टू ईस्ट, वेस्ट टू ईस्ट. फक्त 2 प्लॅनेट जे आहेत त्यांना मी नाही केलं. सांगा, व्हीनस आणि युरॅनस. मग मी नाही केलं का? नाही केलं सांगा बरं. कारण ते कसे फिरत असतील? ईस्ट टू वेस्ट. कळलं सगळ्यांना? मग हे जे नाही, हे बघा मी असं करतो. ही आहे ईस्ट आणि ही आहे वेस्ट. परत हे जे आहे ना, हे असं करतो मी. ही आहे वेस्ट, ही आहे ईस्ट. अंडरस्टूड ना? म्हणजे सगळे प्लॅनेट स्वतःभोवती, सगळे प्लॅनेट स्वतःभोवती कसे फिरतात? फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. एक्सेप्ट कुणाला सोडलं? दोघांना. 2 कोणते? व्हीनस. कसं लक्षात ठेवायचं? व्हीनस आणि त्याला यू करा. मग ते कसे फिरतात? वेस्ट टू ईस्ट, सॉरी ईस्ट टू वेस्ट. सॉरी, कळलं सगळ्यांना? हे ड्रॉ करा. चला पटकन. पहिलं वरती हेडिंगला रोटेशन. ठीक आहे ना, तेच विसरून झालं. हे काय नेमकं? ठीक आहे, म्हणजे हे स्वतःभोवती फिरतात. ओके, आज लेक्चर होतं, सगळ्यांना बरं झालं माहीत पडल्यानंतर. आज एप्रिल फुल करणार होते इकडे येऊन. ठीक आहे, 1 एप्रिल फुल आहे, नको लेक्चर ठेव. ओके, सो आज लेक्चर होतं, बरं झालं सगळेजण आले. ठीक आहे, ओके. सो हॅव यू अंडरस्टूड अप टिल नाव? आतापर्यंत समजलं सगळ्यांना? बघा, हे आहे रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरणे. आता आपण बघूया रिव्होल्यूशन म्हणजे सूर्याभोवती. बघा आता इकडे हा आहे सूर्य मध्ये. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि आहे 8. ठीक आहे, मध्ये सूर्य आहे. मग समजा आता इकडे घेतलं आपण मर्क्युरी, इथे घेतलं व्हीनस, इथे घेतलं आपण अर्थ, इथे घेतले मार्स. ओके, नंतर काय आहे? ज्युपिटर, नंतर काय? सॅटर्न, नंतर आहे युरॅनस आणि नेपच्यून. बरोबर ना? ओके, आता ह्यांना फिरायचं आहे सूर्याभोवती. ओके, इथे ॲज युज्युअल काय? वेस्ट, इथे ॲज युज्युअल काय? ईस्ट. ओके, आता मी तुम्हाला बोललो, आता हे काय? रिव्होल्यूशन आहे. मी तुम्हाला बोललो की सर्व प्लॅनेट जे आहे ना, सर्व प्लॅनेट पृथ्वीभोवती, सर्व प्लॅनेट, आता काहीच एक्सेप्शन नाही, सर्व प्लॅनेट पृथ्वीभोवती सूर्याभोवती कसे फिरतात? वेस्ट टू ईस्ट. नक्की? हॅलो, कन्फर्म झालं. मग मला सांगा, हे वेस्ट टू ईस्ट आहे का? हॅलो, मी तुम्हाला सांगितलं, उत्तर दिलं काय? की सगळे प्लॅनेट जे आहेत सूर्याभोवती कसे फिरतात? वेस्ट टू ईस्ट. सो हे बरोबर आहे का? वेस्ट टू ईस्ट. हॅलो, येस और नो? बरोबर आहे ना? अरे तेच विचारतो, बरोबर आहे का नाही? ओके, मग मला सांगा, हे पण वेस्ट टू ईस्ट आहे ना? हे पण वेस्ट टू ईस्ट ना? आता उदाहरणार्थ समजा हा सूर्य आहे, हा. ओके, हा इथे ठेवला. ओके, आता मी इथं आहे.
ओके आता मला फिरायचं आहे, चला आलो वेस्ट टू ईस्ट, आलो ना, हे वेस्ट टू ईस्ट आहे ना, पण समजा आता हा सूर्य आहे आणि मी असं गेलो, हे आलो वेस्ट टू ईस्ट, हे पण वेस्ट टू ईस्टच आहे ना, पण याच्यातलं कोणतं बरोबर आहे? मी सांगितलं की वेस्ट टू ईस्टच फिरणार, पण कोणतं बरोबर आहे? याला नाव देऊया आपण. ओके, हे आहे ए आणि हे आहे बी, सांगा आता कोणतं बरोबर आहे? ए का का काय? मग ते पहिले लिहिलं म्हणून, मग ते पहिले लिहितो मी, सांगा वाय ए इज राईट. ओके, समजा ना, समजा हा ए काय, ए नाही नाही, ए काय आहे? समजा हे मी मुजवले असं, हे सगळं, सो हे काय असणार आहे? हे आहे, येस यू आर राईट, काय अँटी क्लॉकवाईज, काय आहे अँटी क्लॉकवाईज, म्हणजे सर्व प्लॅनेट पृथ्वीभोवती फिरतात ना, कसे फिरतात? अँटी क्लॉकवाईज. मग फिनिश, फायनल. मग वरचं चुकीचं होतं 100, कारण वरचं काय होतं? क्लॉकवाईज. कळलं सगळ्यांना? राईट इट डाऊन. चला लिहून घ्या, ड्रॉ करा, नाहीतर मग लिहून घ्या तिथे साईडला. ओके, ऑल दी प्लॅनेट्स मूव्ह अराउंड द सन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, सगळे, मग इथे काहीच कुणाचं एक्सेप्शन नाही आहे. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? बघा, आपण पहिलं काय भेटलं? रोटेशन. आता हे काय होतं? रिव्होल्यूशन. याला बोलतो आपण परिभ्रमण. मग जेवढे प्लॅनेट्स आहेत ना सूर्याभोवती जे आहेत ना, ते कशी फिरतात? अँटी क्लॉकवाईज, मग फिरतच राहतात मग तसे. कळलं सगळ्यांना? आता हे झालं आपलं, हे मी रफ करू चालेल? ठीक आहे, आता हे रफ करतो मी, बघा. ओके, आता आपण आपल्या प्रश्नावर येऊया. एक मिनिट फक्त. कम ऑन बेटा, किधर गया? एक मिनिट फक्त. ओके, आपण प्रश्नावर येऊया आणि आपण एंड करूया मग. ठीक आहे, चला. आता याचं उत्तर सांगा. आता व्यवस्थित. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? कोणतं आहे? सो अर्थ रोटेट फ्रॉम वेस्ट. कळलं सगळ्यांना? बघा, सिम्पल झालं एकदम व्यवस्थित. ठीक आहे, अजून काय क्वेश्चन आहे का? ओके, हे शेवटचा प्रश्न तो आपण नेक्स्ट टाइम करूया आपण. ओके, हे बघा, सांगा लार्जेस्ट प्लॅनेट कोणता आहे? ज्युपिटर. ओके, व्हॉट इज द गॅप बिटवीन मार्स अँड ज्युपिटर? कॉल्ड ॲस्ट्रॉइड. ओके, कळलं सगळ्यांना? हे थोडंसं डिफिकल्ट आहे, मी नेक्स्ट टाइम सांगाल तुम्हाला. ओके, झालं एवढं सांगू. ओके, सो इथपर्यंत झाला आपला हा सोलार सिस्टमचा पहिला पार्ट होता. आय होप यू हॅव अंडरस्टूड ईच अँड एव्हरीथिंग. सगळ्यांना समजलं व्यवस्थित? हो बोला. हो, गुड गुड. ओके, तो नेक्स्ट टाइम आपण भेटूया आपण. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच. बाय.